Good evening and welcome to the class. So this is our next session that is for inflation. Okay, a very important topic. आज आपण हा महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत इन्फ्लेशन. ज्यांनी पण मिस केलं असेल याआधी त्यांनी एक आपला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे जीडीपी आणि नॅशनल इन्कमचा झालेला आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता. आज आपण हा इन्फ्लेशन किंवा महागाई ज्याला म्हणतो तो सुरू करणार आहोत. सो होपफुली तुमचं प्रिपरेशन एकदम जोरात सुरू असेल. ठीक आहे, तर हा एक त्यातला टॉपिक. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, जो आपल्याला अगदी नावडती असते ही महागाई. पण याबद्दल आपण डिफरंट एस्पेक्ट जाणून घेऊया. महागाई खरंच चांगली असते की नाही, किंवा त्याचे काय इम्पॅक्ट असू शकतात, हे एक महत्त्वाचे घटक आहे. ठीक आहे, सर आज आपण काय काय याच्यामध्ये बघणार आहोत. सो वन्स अगेन वेलकम टू विन्सडम अँड सुन्या IAS यांचं जे कोलॅबरेशन आहे. सो वी ऑल आर हिअर टू टीच यू. एक ऑल रिनाउंड फॅकल्टीज ऑल ओव्हर इंडिया ज्यांनी शिकवलं आहे, वी आर हिअर टू टीच यू अँड शेअर आर एक्सपिरियन्सेस विथ यू. याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. यामध्ये आपण काय बघणार आहोत इज आजच्या टॉपिकमध्ये आपण बघूयात इन्फ्लेशन, महागाई म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, त्याचे विविध प्रकार काय असतील, व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ इन्फ्लेशन, त्यानंतर त्याचे काय कॉजेस, मेजर्स आणि समरी, MCQs. ओव्हरऑल ही एक सिरीज आहे. आज आपण मोस्टली याचे टाईप्स सगळे कव्हर करणार आहोत. याचे जे क्वेश्चन्स आहे एक्झाममध्ये हे नेहमी एक डेफिनेशन बेस्ड येतात. बरेच वेळा डेफिनेशन बेस्ड म्हणजे एक डेफिनेशन दिली असेल, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की विच इज द करेक्ट वन, तशी डेफिनेशन. ठीक आहे, सो डेफिनेशन बेस्ड असतात किंवा दोज आर मोस्टली वॉट वी कॅन से एक मॅच द पेअर्समध्ये असते अँड करेक्ट और इनकरेक्ट अशा याच्यामध्ये ह्याचे असतात. व्हॉट इज डिफ्लेशन, व्हॉट इज रिफ्लेशन, इन्फ्लेशन, त्याचे टाईप्स, कॉजेस, मेजर्स हे अनेक प्रकारचे असतात किंवा ट्रेंड्समध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, दरवर्षी एक नक्की येतो. सो वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट. देन काय असते इन्फ्लेशन हे बघायच्या आधी पण आज लेट अस अंडरस्टँड आपल्याला काय माहिती, आपण कसं म्हणतो किंवा केव्हा म्हणतो की महागाई आहे खूप जास्त. महागाई म्हणजे काय, एखाद्या वस्तूची किंमत वाढणे. कॉमन मॅनसाठी तर हाच अर्थ आहे. राईज इन द प्राइसेस म्हणजे इन्फ्लेशन. ठीक आहे, सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट डज इट मीन. इन्फ्लेशन रेफर्स टू अ सस्टेन्ड और कंटिन्युअस rise in the general price level of goods and services in an economy. So economy मध्ये बेसिकली डेफिनेटली प्राइजेस वाढणे, पण ती कशी असली पाहिजे, वेट इज सस्टेन्ड और कंटिन्युअस. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत ही फक्त वाढत जाते आहे आणि ते पण एका टाइम पिरियडपर्यंत, म्हणजे 1 महिना 2 महिने झाले ती वाढत चालली आहे, तेव्हा आपण म्हणू की या पर्टिक्युलर कमोडिटी किंवा सर्व्हिसमध्ये महाग झाला आहे. जसं आता आपण म्हणू शकतो का गोल्ड महाग झालं आहे, बिलकुल म्हणू शकतो. मागच्या वर्षीपर्यंत ती 61,055 ते 61 होता, आता 73 झालं आहे, डेफिनेटली महाग झालं आहे. आणि त्याच्यामध्ये जो चढता क्रम आपल्याला दिसतो. सो इट इज अ सस्टेन्ड प्राइस इन द प्राइस. अशा अनेक उदाहरणांमध्ये तर अगदी आपल्या आजूबाजूच्या आपण उदाहरणांवरनं समजणार आहोत. ठीक आहे, सो बेसिकली तुम्हाला डेफिनेशन ही करेक्ट असण्याकरता यू हॅव टू लुक फॉर द कीवर्ड्स टू मेक इट करेक्ट. दॅट इज it is definitely the rise, okay, rise in the general price but sustained and continuous. असं नाही व्हायला पाहिजे की आज ही मोस्टली व्हेजिटेबल्समध्ये होते, आज एक प्राइस आज खूप उच्चांक गाठलं होतं, एकदम कमी झाली, परवा अचानक वाढली, निर्वा कमी झाली. ह्याला आपण इन्फ्लेशन नाही म्हणत, हे टेम्पररी चेंजेस असतात. ठीक आहे, सो इन्फ्लेशन एक पर्टिक्युलर टाइमसाठी. तर जेव्हा हे जनरल प्राइस लेवल राइजेस, ईच युनिट ऑफ करन्सी बाईज फ्युअर गुड्स. ठीक आहे, याचा काय इम्पॅक्ट होतं, लेट्स से 10 रुपीज, ईच युनिट ऑफ करन्सी बाईज फ्युअर गुड्स. कमीत कमी वस्तू म्हणजे तेवढेच पैसे कमी गोष्टी विकत घेतात आता. अँड सर्व्हिसेस, त्याच्यामुळे काय होतं, इट करस्पॉन्ड्स टू द रिडक्शन इन द परचेसिंग पॉवर ऑफ मनी. सो हे त्याचे इम्पॉर्टंट इम्पॅक्ट्स आहेत. सिम्पलची गोष्ट आहे. आता एक गोल्डचं एक्झाम्पलपेक्षा आपण पेट्रोलचं एक्झाम्पल घेऊया. लेट्स इमॅजिन आधी पेट्रोल 50 रुपीज लिटर होतं अच्छे दिन. ठीक आहे, 50 रुपीज लिटर, 50 रुपीज पर लिटर. आज पेट्रोलची प्राइस 100 रुपीज पर लिटर आहे. ठीक आहे, सो याचा अर्थ काय, पेट्रोलची आज प्राइस 100 रुपीज मीन्स आता हे 50 रुपीज काय युनिट ऑफ प्राइस, आज 50 रुपीज किती पेट्रोल विकत घेऊ शकतो आपण, फक्त अर्धा लिटर. ठीक आहे, सो जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहे ते काय झाले, रिड्यूस झाले. हे काय झालं, बिकॉज किमती वाढल्या. ह्यालाच म्हणतात इन्फ्लेशन. त्याने काय होतं, जेव्हा अशा प्राइसेस वाढतात, ईच करन्सी म्हणजे तेवढाच अमाऊंट आता काय याच्या हाफ
फक्त बाय करू शकतो सर्व्हिसेस. अशा अनेक गोष्टींमध्ये होतं. दिस इज अ व्हेरी कॉमन थिंग. आणि अगदी उदाहरणं घेतले तर आता कुठलीच गोष्ट, इफ वी टेक इवन एक्झाम्पल ऑफ 2014, अनेक गोष्टी ज्या 2014 मध्ये ज्या किमतीच्या होत्या त्या आज निश्चित त्या किमतीत नाही आहेत. सगळ्याच गोष्टी काय झाल्यात, महाग झाल्या. याला म्हणतात महागाई, राईज इन द प्राइजेस. ठीक आहे. जसं इवन आता शुगरची प्राइस आपण 48 वगैरे बघतो, ती 36 पासून 48 पर्यंत गेली आहे. इवन सगळ्यात स्वस्त असणारे व्हीट अँड राईस, त्यांची पण जनरल प्राइस आहे 50 आणि 40s मध्ये गेलं आहे. तर ह्या सगळे प्राइस फार जास्त वाढले. इवन कार, हाऊस, एव्हरीथिंग. सो बेसिकली व्हॉट डू वी अंडरस्टँड, की आता ती करन्सी नाही करू शकत. तर ह्याने दोन आपण बघितलं, दिस इज द डेफिनेशन, हा त्याचा इम्पॅक्ट. आणि ह्याच्याने झालं काय की माझी जी पर्चेसिंग, सो आता लेट्स सी व्हॉट इज पर्चेसिंग पॉवर. की काय आहे पर्चेसिंग पॉवर, की इट इज अ अबिलिटी टू बाय, ठीक आहे, प्रोडक्ट्स. ही काय झाली, रिड्यूस झाली आहे. सो आधी 50 रुपीजमध्ये 1 लिटर मिळत होतं पेट्रोल, पण आज अर्धच मिळतंय. आणि रिअली इफ यू टेस्ट, हा रिअल लाईफ इम्पॅक्ट आहे, दिस अ रिअल टाईम इम्पॅक्ट. ठीक आहे. तर माझी पर्चेसिंग पॉवर वाढली की कमी झाली, कमी झाली. सो आता मी 50 रुपीजमध्ये अर्धच पेट्रोल बाय करू शकते, किंवा 1 लिटर पेट्रोलसाठी मला डबल पैसे मोजावे लागत आहे. तर समजा असं प्रत्येक वस्तूसोबत जर झालं तर काय होईल, म्हणजे एक पगार आता अर्ध्याच गोष्टी विकत घेऊ शकेल, राईट. म्हणजे तुमची जी हे आहे, तुम्ही जास्त गोष्टी तर विकत घेऊ शकत नाही तेवढ्याच पैशामध्ये. कसं आपण लक्षात घेऊ, सी हा याचा इम्पॅक्ट आणि समजणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय दिस, सी लेट्स से कोणाची सॅलरी ₹50,000 आहे आणि इट वॉज इनफ, बट इन्फ्लेशनमुळे अशी प्रत्येक गोष्ट महाग झाली आणि त्याला जशी पेट्रोल 1 लिटरचं पेट्रोलसाठी आता 100 रुपीज आपल्याला लागत आहे दॅन 50 रुपीज, म्हणजे ते डबल झालं आहे ना, डबल झालेलं आहे. सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट डू वी सी दॅट, सगळ्या गोष्टी जर डबल झाल्या तर 50,000 ज्याची सॅलरी आहे त्याला आता नेक्स्ट हाफ गोष्टी मिळणार फक्त. ठीक आहे. म्हणजे आधी काय होतं, 25,000मध्ये त्याचा हाऊस होल्ड खर्च निभागत होता, दॅट वॉज फॉर हाऊस होल्ड. ठीक आहे, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. आणि इमॅजिन की तो 25,000 सेव्ह करत होता. सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कममध्ये आपण बघितलंय की सेव्हिंग्स आणि एक्सपेन्सेस असतात. पण आता समजा महागाईमुळे, इमॅजिन आता करंट सिनारिओ असा आहे की व्हॉट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ दिस इन्फ्लेशन, व्हॉट इज हॅपनिंग, आता त्याचा जो हाऊस होल्ड एक्सपेन्स आहे बिकॉज ऑफ इन्फ्लेशन, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस ओनली 40,000 इन्फ्लेशनमुळे. मग आता किती सेव्ह कराल त्याच्यासाठी उरत आहे फक्त 10,000 सेव्ह. सो लेट्स से सेव्ह म्हणा, किंवा त्याची जी पावर त्याच्याकडे तर 10,000 आहे. सो दिस इज व्हॉट हिज एक्सपोजर, जे पण त्याला मिळत आहे. नाव ही वॉज हॅव्हिंग अर्लियर 25,000, तो ते स्पेंड करू शकत होता, सेव्ह करू शकत होता, एनिथिंग. बट राईट नाव व्हॉट इज हॅपनिंग, आता फक्त 10,000 आहे. सी द डिफरन्स, म्हणजे एवढे पैसे फक्त इन्फ्लेशननी कमी झाले. ओके. सो लेस अमाऊंट ऑफ मनी इज ॲट युअर डिस्पोजल, बस 10,000. हा फरक आहे. तुम्ही मेहनत करताय, तुम्ही पैसे कमवताय, पण तुम्ही त्याचा तसा यूज नाही करू शकत. सो जर उद्या चालून तुमचा पगार वाढला आणि इन्फ्लेशनही वाढलं, सो इम्पॅक्ट काय, सेमच आहे. ठीक आहे. सो हल्ली असं जे म्हणतात की येस, मेट्रो सिटीजमध्ये काय होतं, पगार गलेलठ्ठ लॅक्समध्ये आहे, पण जो लिव्हिंग एक्सपेन्स आहे तो पण प्रपोर्शनेटली हाय आहे, त्यामुळे इट इज वन ऑफ द सेम. सो हा जर तुमचा पगार लेट से 1 लाख झाला, ठीक आहे, इट इज 1 लाख, बट प्रपोर्शनेटली जे तुमचे एक्सपेन्सेस बिकॉज ऑफ द इन्फ्लेशन इज जस्ट अगेन 75,000 अप टू लेट से. सो दिस डिफरन्स इज स्टील सेम, म्हणजे हार्डली तुमची तेवढी ग्रोथ झाली का, नाही. सो हे सगळं कोण असतं, इन्फ्लेशन असतं, हा इम्पॅक्ट. आता सो जेव्हा लेट से 25,000 तुमचे सेव्ह होत होते, त्यापासून आता फक्त 10,000 होतात, तर इथे नेमकं काय झालंय, काय रिड्यूस झालंय, पर्चेसिंग पॉवर रिड्यूस झाली आहे. याला म्हणतात इरोजन, पर्चेसिंग पॉवर इरोडेड. याच्या तुम्ही मे बी अनेक गोष्टी विकत घेऊ शकला असतात आणखी, आता तुम्ही नाही घेऊ शकत. सो त्याचा मेन इम्पॅक्ट काय होता इन्फ्लेशनमुळे, पर्चेसिंग पॉवर रिड्यूस्ड. हा वन ऑफ द मेजर इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन आहे. मग तुम्ही जास्त वस्तू विकत घेऊ शकत नाही. अंडरस्टूड. सो दिस इज ह्या. So, inflation, this thing. Now, let's see the next part. Inflation leads to fall in purchasing power. When the price level rises, each unit of currency by fewer goods and services. त्याच्यामुळे काय होतं, it is also the erosion in the purchasing power of money, loss in the real value of internal medium of exchange. Yes.
रिअल व्हॅल्यू ऑफ इंटरनल मीडियम ऑफ एक्सचेंज युनिट ऑफ अकाउंट इन द इकॉनॉमी. सो व्हॉट इज दॅट की वी आर इन रिटर्न ओके रिअल व्हॅल्यू ऑफ इंटरनल अँड इंटरनल मीडियम एक्सचेंज. सो तेवढेच आता जसं मी सांगितलं 1 लाख सॅलरी झाली पण तुमचं इन्फ्लेशन जास्त असल्यामुळे इफेक्टिव्हली तुमच्याकडे फक्त 25,000 हातात राहतात. सो या 25,000 असं तुम्ही खूप काही विकत नाही घेऊ शकत. सो इफेक्टिव्ह दिस अ लॉस ऑफ रिअल व्हॅल्यू या एक्सचेंजमध्ये तो लॉस आहे. आणि इवन आपण पुढे एक्सचेंजच्या नुसार बघूया एक्सचेंज रेटच्या नुसार की ते कसं फरक करतं. ठीक आहे. सो व्हॉट वी कॅन से ओव्हरऑल इन्फ्लेशन वाढल्यामुळे तुमचे पॉकेट्सला होल्स होतात. इट इज लाईक दॅट. ठीक आहे. सो पैसा येतो पण त्याचा वी कॅनॉट कन्वर्ट बिकॉज प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या आता मी 3 बेसिक एक्झाम्पल घेईल जे खरंच खूप महाग झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला काय इम्पॅक्ट आहे. ओके सी एडिबल ऑइल, पेट्रोल, LPG. घराचा विचार केला दीज आर द बेसिक थिंग्स विच इज ॲक्च्युअली रायझन. ओके याची प्राईस खूप जास्त वाढले मागच्या काही वर्षात ना. हे आपण 60s पाहिलं ते 100+ आहे ₹100+. हे 1000वर पोचलं होतं फक्त इलेक्शन्समुळे आय गेस 200 कमी केले. ओके आणि हे सुद्धा तिथे सेम आहे. एडिबल ऑइल हे खूप जास्त महाग झालं होतं ₹150 पर लिटर. ओके हे फार महाग आहेत सगळे ऑल तिन्ही आणि दीज आर द बेसिक टेनेट्स. सो जर प्रत्येक ठिकाणी 10-20% जर किंमत वाढल्या थिंक ओव्हर इट. ओव्हरऑल तुमचा जो बजेट आहे तो वाढणार आहे ना. म्हणजे तुमच्या पॉकेटला जळ पडते प्लस याच्यासोबत रेंट्स, EMIs, वेजेस जे पण आहे हे सगळे वाढले आहेत. सगळेजण म्हणतात इन्फ्लेशन आहे महंगाई है और कोरोना था असं म्हणतात. तर सगळीकडेच समजा दिस यू आर द सोर्स आणि सगळीकडे तुमच्याशी पैसे असे चालले आहेत हिअर मग तुमचे टिकणार नाहीत ना. सो ओके सो व्हॉट इज हॅपनिंग हा पूर्ण इम्पॅक्ट कशाचा इन्फ्लेशनचा अँड अल्टिमेटली सो वी गेट लेस. दिस इज द एक्सप्लेन. दिस इज व्हॉट इन्फ्लेशन इज. आलं लक्षात. सिम्पल वे. नेक्स्ट आता आपण याचे टाईप्स बघूया. हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. टाईप्स ऑफ इन्फ्लेशन अनेक प्रकारचे आहे. काही डिव्हिजन्स जसे आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. त्यानंतर काही डेफिनेशन्स आहेत. त्यानंतर एक सिंगल क्लासिफिकेशन. नाव फर्स्ट हे जे आहे दिस ऑन द बेस ऑफ कॉज की ते इन्फ्लेशन कशामुळे झाली आहे. कॉज याचे मेजर 2 आणि 3rd मायनर टाईप आहे. सो पहिला आहे कॉज म्हणजे इट इज आयदर इज अ डिमांड पुल इन्फ्लेशन और it is push factor, pull factor, demand pull or cost push. So when we talk about inflation, it is either demand pull or cost push. ठीक है. हे मेजर 2 आहे. Let us understand one by one. So demand pull literally जसे words आहेत terms आहेत. Let us understand demand pull. आता इथे खूप इम्पॉर्टंट एक सिक्वेन्स आहे. हा इन्फ्लेशन किंवा महागाई ही मेनली एक हा खेळ चालतो आणि हा खेळ कशावर चालतो 2 टर्म्सचा. इट इज अबाउट ऑल अबाउट डिमांड अँड सप्लाय. इट इज अबाउट डिमांड अँड सप्लाय. ठीक आहे. तो हा जो बॅलन्स असतो हा साधायचा असतो. हाऊ मच इज द डिमांड ऑफ द क्वांटिटी अँड सप्लाय आणि हा अप अँड डाऊन झाला की इन्फ्लेशन. आता हे काय हे आपण समजून घेऊया. हे समजल्याबरोबर हे कन्सेप्ट इझी होणार. व्हेरी सिम्पल. डिमांड पुलचा अर्थ हा होतो की एखाद्या गोष्टीची डिमांड वाढल्यामुळे इन्फ्लेशन झालं म्हणजे महागाई वाढली. ठीक आहे. हाऊ इट इज. लेट्स से एखाद्या वस्तूची जसं कोविड झालं होतं तेव्हा मास्कची डिमांड अचानक खूप वाढली होती. तोपर्यंत कोणी यूज करत नव्हतं राईट. अचानक इन द मंथ ऑफ मार्च 2020 अँड एप्रिल इमिजिएटली सॅनिटायझर आणि मास्कची डिमांड वाढली. बट आपल्याला माहिती आहे की फॅक्टरीजमध्ये त्या पॉईंट ऑफ टाईमला इतकं प्रोडक्शन नव्हतं. सो सी डिमांड वॉज व्हेरी हाय, अवेलेबिलिटी वॉज नॉट ॲट दॅट मॉट. तेवढं नव्हतं. सो ऑटोमॅटिकली काय म्हणजे सप्लाय तिथे सेम होता किंवा कमी होता ॲज पर डिमांड. इमिजिएट इम्पॅक्ट इज राईज इन द प्राइसेस. सिम्पल. ठीक आहे. सो एनिथिंग इन द होल वर्ल्ड विच इज डिमांडेड बट नॉट इन सप्लाय त्याची प्राईस वाढते. ठीक आहे. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्याची फार जास्त किंमत. आता आपण जे जेमस्टोन्स प्रेशियस का म्हणतो इझिली अवेलेबल नाही आहे. जे डिफिकल्ट टू एक्स्ट्रॅक्ट आहे मग ते अवेलेबल कमी आहे. सो द प्राइजेस आर हाय. तो आजपासून हे लक्षात ठेवूया. जेव्हा जेव्हा डिमांड जास्त होते तेव्हा आणि सप्लाय कमी असेल तर प्राइस ऑटोमॅटिक वाढेल. सप्लाय एक्सेस झाला तर मग प्राइस
कमी होणार. जितकं मास प्रोडक्शन, बल्क प्रोडक्शन होणार तेवढे प्राइसेस काय होणार, कमी. सिम्पल लॉज आहे. ठीक आहे. सो व्हॉट डज इट टॉक अबाउट इट. ही ती इन्फ्लेशन आहे, म्हणजे ही जी महागाई आहे ही कशामुळे आहे, डिमांड आणि सप्लायच्या इक्वेशनमुळे. डिमांड पुल इन्फ्लेशन ऑकर्स व्हेन increase in the supply of money and credit stimulates overall demand. Yes, so this is the second factor we are talking about. C, डिमांड वाढली आहे, पण ती कशामुळे हे इथे दिलंय. हे डिमांड केव्हा वाढणार, जेव्हा लोकांच्या हातात पैसा आहे. इकॉनॉमीचा हा रूल आहे, जेव्हा जेव्हा लोकांकडे जास्त पैसा येतो इट चीज मोर गुड. जास्त पैसा जास्त खरेदी करतात, जास्त खरेदी करता तर त्या गोष्टीला अनेक लोक घ्यायला येतात, त्याची डिमांड वाढली. बट सप्लाय सेम, इट कॅन लीड टू राईज इन द प्राइसेस. सो हे का आलं, ही डिमांड का वाढली, increase in the supply of money and credit, it stimulates the overall demand for goods and services to increase more rapidly than the economy's production capacity. Okay, simple. So when it happens, जेव्हा लोकांकडे, see, when people have, what we can say, I think it is clearly visible, yes. See, so हे हाऊस होल्ड झालं. ठीक आहे, आपण नेहमी जे हाऊस होल्डची गोष्ट करतो ह्यांचा पगार होता 25,000. बट नाव बिकॉज ऑफ द 7th पे कमिशन, ही वॉज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय. 7th पे कमिशनमुळे काय झालं, त्याचा जो 25,000 पगार होता तो झाला 40,000 पर मंथ, 40,000 पर मंथ. आणि हे दिस इज अ फॅक्ट. ओके, मग एव्हरी हाऊस होल्ड वॉज गेटिंग 25,000, नाव दे आर गेटिंग 40. सो आता ते काय करतील, ते सगळ्यात पहिले जातील, दे स्टार्ट बाईंग न्यू टीव्ही, देन व्हेकल. ठीक आहे, देन त्यांचे फूड हॅबिट्स हे आता चेंज होणार. नाव नो मोर दे आर डिपेंडेंट ओनली ऑन पोहे उपमा, बट नाव ब्रेड अँड बटर, फ्रूट्स, हे सगळं, दिस इज अ ट्रू फॅक्ट. त्यांची जी इटिंग हॅबिट्स आहे ती चेंज झाली. त्यानंतर एक्सकर्शन्स, पिकनिक्स आणि लक्झुरीज, हे जे त्यांचे एक्सपेन्सेस, म्हणजे ओव्हरऑल त्यांचे जे एक्सपेन्सेस तर वाढले पण ही स्पेंडिंग वाढली आहे. सो व्हॉट वी कॅन सी की बट नॅचरल आहे, त्यांची स्पेंडिंग वाढली. मग हे लोक काय करणार, इथे स्पेंड करणार पैसे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की या सगळ्या गोष्टींना, जे ड्रायफ्रुट्स, फूड, लक्झुरी आयटम्स, टी व्ही, यांना डिमांड आली की नाही मार्केटमध्ये. आता असं सगळ्यांसोबत झालं. हिअर वी आर टॉकिंग अबाउट द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, 7th पे कमिशननी असं केलं होतं 2009-10च्या तिकडे. ओके, ॲट अ टाइम सगळ्यांची सॅलरी एकदम हाईक झालेली, पे. ठीक आहे, सो बिकॉज ऑफ दॅट आता असे सगळे एम्प्लॉईज, लाईक ऑल ऑफ देम विल जम्प इन टू दिस शॉप टू बाय टीव्ही, नवीन LED टीव्ही, सगळेच्या सगळे. मग काय होणार, याची डिमांड वाढणार की नाही. मग याच्यामुळे प्राइजेस वाढतात. ठीक आहे, सो व्हॉट इज द लॉ की इन्क्रीज इन द अमाऊंट ऑफ मनी, लोकांकडे पैसा वाढला की त्याची अशा वस्तूंची कुठल्याची डिमांड वाढते अँड सर्व्हिसेस, अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट वी हॅव इज द राईज इन द प्राइस. पण मग बाकी सामान्य लोकांसाठी त्याची किंमत वाढली असते. ठीक आहे, असं होतं. आणि आता एक रिअल केस स्टडी आहे ही. दिस थिंग हॅव हॅपन ॲक्च्युली. तेव्हा मंदीच्या काळानंतर गव्हर्नमेंटनी टू पंप द मनी इन द इकॉनॉमी, की इकॉनॉमी सर्क्युलर फ्लो जो आहे तो चालत राहावा, याकरता एक 7th पे कमिशननी सगळ्यांची पगारवाढ झाली होती. प्रत्येकाकडे ते एक्सेस पैसे यायला लागले. एक्सेस म्हणजे त्यांनी खर्च करू लागले आणि ह्या डिमांड्स वाढल्या. तर याचा एक थोडासा साईड प्रोडक्ट माहिती काय झाला होता तेव्हा. सो व्हॉट वी हॅव ऑब्झर्व की बिकॉज ऑफ दिस फूड हॅबिट्समध्ये जो चेंज झाला आहे, वी हॅव ऑब्झर्व 2011-12 कडे, 2011-12-13 तिकडे फूड इन्फ्लेशनमुळे इन्फ्लेशन खूप वाढली आणि ती बेसिकली फूड इन्फ्लेशन वाढली होती. म्हणजे ड्रायफ्रुट्स, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचे प्राईस खूप वाढले होते. त्याचं तेव्हाचं कारण होतं हे की त्याची डिमांड अचानक वाढली आहे. तेव्हा लोअर मिडल क्लास हॅज शिफ्टेड टू द अप्पर मिडल क्लास, आणि तो सतत त्याच्यानंतर त्यांना ते अमाऊंट जे पैसे मिळतात. सो हे असं होतं. इथनं आपल्याला काय शिकायचं आहे की मोर मनी चेज मोर गुड्स. इथे जास्त पैसा जेव्हा जेव्हा लोकांकडे, तर आपल्यासाठी एक थंब रूल काय, जेव्हा जेव्हा लोकांकडे जास्त पैसा येतो तेव्हा तेव्हा त्याची डिमांड वाढते आणि इन्फ्लेशन वाढते. मग डिमांड वाढली पण ती प्रोडक्शन कॅपॅसिटीच्या वर आहे आणि म्हणून प्राईस वाढतात. ठीक आहे, प्राईस का वाढतात, बिकॉज आता देर इज अ फिल्टर. प्राईस वाढल्यामुळे फिल्टर लावलाय की जो त्या किमतीत विकत घेऊ शकतो तोच घेणार. ठीक आहे, असं. सो दॅट इज हाऊ इट द प्राईस इन्क्रीजेस. So this increased demand and leads to the price rise. When people have more money, it leads to positive consumer sentiments.
की हो मला इथे स्पेंड करायचं आहे, फिरायला जायचं आहे, एव्हरीथिंग. दिस इन टर्न याच्याने काय होतं, दिस इन टर्न leads to higher spending which pulls prices higher. It creates, याच्यामुळे काय क्रिएट होते, डिमांड सप्लाय गॅप. डिमांड वाढत चालली पण इमिजिएट प्रोडक्शन वाढत नाही, सो द डिमांड सप्लाय गॅप विथ हायर डिमांड अँड लेस फ्लेक्झिबल सप्लाय विच रिझल्ट्स इन हायर प्राइसेस. आता पुन्हा आपण या मास्कच्या एक्झाम्पलवर येऊया. अचानक मास्कची डिमांड वाढली, सप्लाय त्यावेळी तितका नव्हता, तर तेव्हा मला अजूनही आठवते 100-150ला एक मास्क असे होते जे की नंतर मग प्रोडक्शन वाढलं सर्टनली. ओके, 2-3 महिन्याच्या खाली एव्हरी मास्क वॉज जस्ट ₹10 to 20 मध्ये आला होता. ठीक आहे, पण हे इट टूक 2 months एवढं प्रोडक्शन. मग याच्यासाठी काय करावं लागलं, प्रोडक्शन त्याचं वाढवावं लागलं. आता सॅनिटायझरची सॅशे जे येतात ते लो बिकॉज ती जी प्रोडक्शन कपॅसिटी आहे ती मग एनहॅन्स करण्यात आली. ठीक आहे, सो ही जी गॅप मग ही भरली आणि प्रोडक्शन किंवा सप्लाय तेवढा झाला. मग नंतर काय झालं असेल, एक्सेस सप्लाय झाला, डिमांड कमी झाली, कोविड कमी झाला, मग त्याची प्राइस अजून कमी झाली. सो जसं हे सगळं इक्वेशन कशावर चालतं, डिमांड अँड सप्लायच्या इक्वेशनवर. ओके, सो इट्स ऑल अबाउट डिमांड. तर ह्या आपण वी आर टॉकिंग अबाउट द इन्फ्लेशन, ती महागाई जी डिमांड आणि सप्लायच्या गॅपमुळे होते त्याला म्हणतात डिमांड पुल इन्फ्लेशन. ठीक आहे, सो आय होप यू गॉट दिस. जस्ट गो थ्रू इट वन्स. I hope my handwriting is visible. Okay, so ही एक फर्स्ट टाइप झाली आहे, डिमांड पुल. सो दिस इज बिकॉज ऑफ द इक्वेशन ऑफ डिमांड अँड सप्लाय. आता नेक्स्ट आपण बघूया, दॅट इज कॉस्ट पुश. कॉस्टमुळे कशी प्राइस वाढली. तसं तर म्हटलं जातं इन्फ्लेशन अनेक फॅक्टर्सनी, म्हणजे इट डझंट टेक एनिथिंग टू राईज द प्राइस. काही अनेक गोष्टी ज्याने प्राइस वाढत असते. मेजरली ही एक आहे. दुसरं कॉस्ट पुश. ही कोणती कॉस्ट आहे, कसं होते हे आपण नेक्स्ट स्लाइडला बघूया. कॉस्ट पुश. आता ही ज्या कॉस्ट म्हणतो ही कुठली कॉस्ट आहे, लगेच विचार करायचा. दिस इज प्रोडक्शन कॉस्ट, दिस इज इनपुट कॉस्ट. ती सगळी म्हणजे ही मोस्टली प्रोडक्शन हाऊसेस मध्ये ही मोजल्या जाते. ठीक आहे, आता आपण बघूया की काय असेल हे. इट इज अ रिझल्ट ऑफ इन्क्रीज इन द प्राइसेस वर्किंग थ्रू द प्रोडक्शन प्रोसेस इनपुट्स. म्हणजे एखादं हे प्रोडक्ट आहे, माझं फायनल प्रोडक्ट आहे, हे बनवण्यासाठी जे जे इनपुट्स मी टाकते, तर या इनपुट्समध्ये काय काय येणार, रॉ मटेरियल येऊ शकतात. ह्या इनपुट्समध्ये रॉ मटेरियल येणार, एनर्जी, ट्रान्सपोर्ट, फ्युएल, वेजेस, रेंट, हे सगळं फॅक्टर्स. ओके, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. ह्यांच्यापैकी कुठलाही फॅक्टर जर वाढला, इफ देर इज रॉ मटेरियलची प्राइस वाढले किंवा पेट्रोल हे वाढले, ट्रान्सपोर्ट वाढले, वेजेस, रेंट, त्यातलं काही जरी वाढलं तरी डेफिनेटली या प्रोडक्टचं जे फायनल आउटपुट आहे त्याचं महाग होणार की नाही होणार. तर या इनपुट कॉस्ट, आय कॉल इट ॲज इनपुट कॉस्ट. माझं फायनल प्रोडक्ट बनवण्यासाठी जी काही इनपुट मी करते त्याचा जो इनपुट कॉस्ट आहे, दिस इज द वन. ओके आहे. तर मग डेफिनेटली हा जो प्रोडक्ट आहे याचा प्राइस वाढलेला असेल, याला म्हणतात कॉस्ट पुश. कॉस्टमुळे याची प्राइस वाढली आहे. ठीक आहे, वी विल डिस्कस इट. एक छान एक्झाम्पल्स घेऊन पण करू आणि बघूया. These development lead to higher cost for the finished product, also final product or service, and work their way into rising consumer prices. पण आपण जेव्हा हे आपल्यासाठी कन्झ्युमर प्राइस आहे, आपण जेव्हा विकत घ्यायला जातो, सो व्हॉट डू वी फाइंड, येस की ह्याची प्राइस वाढली आहे. तसं ॲज ऑलवेज टेल की एका दूधवाल्यासोबत म्हणजे एक डेअरी होती, त्यांना मी विचारलं की इंडिया इज अ टॉप प्रोड्युसर, तरी एवढं का महाग देता तुम्ही. तो म्हणायला लागला की किती आम्हाला इलेक्ट्रिसिटी लागते, हे लागतं. म्हटलं अशी किती इलेक्ट्रिसिटी लागते तुम्हाला. सी, इंडिया इज अ टॉप प्रोड्युसर आहे, म्हणजे प्रोडक्शन बल्कमध्ये इतकं सगळं आहे ते इतकं, आणि तुम्ही म्हणते की दुधाची प्राइस वाढत चालले. सो देन ही सेज की हां, एक आपण मिल्क पॅकेट जो असतो, सो हे एक मिल्क पॅकेट बनवायला मिल्क प्रोडक्शन सफिशियंट आहे, बट व्हॉट ही सेड, याचं स्टोरेज करायला, त्यानंतर हा मेंटेन करायला, पॅक करायला, त्याचे फॉर्म्युलाज आणि जे पॅकिंग हे सगळं करायला जो अमाऊंट आहे दॅट इज मोर.
ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज हे सगळ्याचे जे कॉस्ट आपण ऍड करतो तेव्हा त्याची वाढते. आणि आता लेट्स से मिल्कचं जे प्रोडक्शन आहे ते खूप छान आहे, पण जे अदर इनपुट कॉस्ट आले ते जर वाढले तर अल्टिमेटली फायनल तर वाढणार ना. जसं की प्रत्येक दिवशी इच अँड एव्हरी टाइम व्हॉट डू वी सी की पेट्रोल आणि डिझेलचे प्राइस वाढतात. मग ज मोमेंट पेट्रोलचे प्राइस वाढले, डोंट यू थिंक द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढणार की नाही वाढणार? येस. तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढला, एक युनिटनी प्राइस वाढला. अनदर थिंग, इंडियन इंडस्ट्री या सगळ्या ऑइल्सवर चालत असते. इट इज नॉट ओनली फॉर युअर ट्रान्सपोर्ट. सो द मोमेंट पेट्रोल डिझेल ह्याचे प्राइस वाढले, इंडस्ट्रीजमध्ये त्याचे एकदम चेंज. डाईंग इंडस्ट्री, आय हॅव ऑल्सो टॉक विथ सम डाईंग शॉप्स अँड ऑल की तुम्ही काय याचा प्राइस वाढवला, कपड्याचा, क्लॉथिंगचा, एक रेडीमेड. ते सिम्पली सेट जसे पेट्रोलचे प्राइस वाढले ते डाईंग पेट्रोकेमिकल्स वाढले आणि याचा प्राइस वाढला. सो सी हाऊ इट इज कनेक्ट. सो एक इनपुट पेट्रोल वाढलं, ट्रान्सपोर्टेशन वाढलं, आउटपुट कॉस्ट वाढली. कधी कधी काय होते, वेजेस रिवाइज होतात त्यांनी वाढली, इलेक्ट्रिसिटीचे युनिट्स रेज होतात त्यांनी. सो व्हॉट वी आर लुकिंग फॉर, हे प्रोडक्शनसाठी जो काही इनपुट फॅक्टर आहे त्याचा कुठलाही एक प्राइस वाढला, इट कॅन राईज द प्राइस. सो ही कुठली आहे? कॉस्ट पुश. कॉस्ट पुश. आता ही कुठली कॉस्ट आहे? इनपुट कॉस्ट. ओके, इनपुट, अँड दॅट इज द फायनल आउटपुट. ॲज अ कन्झ्युमर आपल्याला तो महाग मिळेल. अनदर थिंग, आता यामध्ये एक रॉ हे पण येतं. इनफॅक्ट सी, इवन जर एका वर्षी कळलं आपल्याला की मॉन्सून हा कमी होणार आहे किंवा सब नॉर्मल होणार आहे, इट ऑल्सो लिड्स टू इन्फ्लेशन. ठीक आहे. सो इवन सी, मॉन्सून म्हणजे जर यावर्षी पाहिजे तितका पाऊस नाही होणार आणि ॲबनॉर्मल किंवा सब नॉर्मल होणार असणार, इवन इन दॅट केस इट लीड्स टू इन्फ्लेशन. वाय? की असं जेव्हा कळतं, वी अंडरस्टँड की यावर्षी मागच्या वर्षी इतकं प्रोडक्शन नाही होणार, म्हणजे ठीक आहे, फूड ग्रेन्सचं जे प्रोडक्शन आहे ते डेफिनेटली मागच्या वर्षी इतकं नाही होणार. जसं ऑलरेडी प्रोडक्शन कमी म्हणजे प्राइस जास्त. म्हणजे आणि बिकॉज ऑफ दॅट द इवन एप्रिल किंवा जूनमध्ये जेव्हा हे फायनल होत असतं की किती मॉन्सून येणार आहे, इट ऑल्सो डिसाइड्स की यावर्षी इन्फ्लेशन कशी राहणार आहे. ठीक आहे. सो इट इज सो कनेक्टेड, दिस डेव्हलपमेंट, दिस थिंग. सो इन द वे रायझिंग द कन्झ्युमर प्राइसेस, ही असते कॉस्ट पुश. बस ह्याच दोन एक इम्पॉर्टंट मेन आहेत, ह्याने वी अंडरस्टँड ते थिंग. ओके, जस्ट गो थ्रू इट वन्स. आता तिसरं बिल्ट इन इन्फ्लेशन, हे एक वेगळी इन्फ्लेशन आहे, अ मायनर टाईप. ओके, काय असते नेमकं आपण उदाहरणाने चांगलं शिकू. पहिले डेफिनेशन बघूया. बिल्ट इन इन्फ्लेशन इज रिलेटेड टू अडॅप्टिव्ह एक्सपेक्टेशन्स. ओके, और द आयडिया दॅट पीपल एक्सपेक्ट करंट इन्फ्लेशन रेट्स टू कंटिन्यू इन फ्युचर. फॉर एक्झाम्पल, हे सोन्याच्या बाबतीत खूप होतं. समजा आज तुम्हाला असं सांगितलं की सोनं आता 1,00,000 होणार आहे, तर जे उद्या घेणार होते ते आजच घेतील. स्पेक्युलेशन्स ह्याच्यामुळे. तशीच एखादी गोष्ट तुम्हाला कळली की ही गोष्ट उद्या महाग होणार आणि किंवा असेच ट्रेंड्स चालणार आहेत, तर मी ट्राय टू ऑक्युपाय घेण्याचा प्रयत्न करतो असं. तर ही काय झाली? बिल्ट इन इन्फ्लेशन झाली. ही कशावर डिपेंड आहे? आपल्या ॲडॅप्टिव्ह एक्सपेक्टेशन्सवर. ठीक आहे. तर लेट्स सी एक्झाम्पल. जेव्हा जेव्हा गुड्स अँड सर्व्हिसेसची प्राइस राईज होतात, वाढतात, पीपल म्हणजे सी दीज आर स्पेक्युलेशन्स. पीपल मे एक्सपेक्ट अ कंटिन्युअस राईज, की असंच होणार बा असा विचार करतात इन द फ्युचर ॲट अ सिमिलर रेट. ॲज सच वर्कर्स मे डिमांड मोर. मग याच्यामध्ये काय काय होऊ शकते? आता बघा, हा या एक्झाम्पलने आपण शिकूया. वर्कर्स मे डिमांड की असं जे वाढणार आहे आम्हाला महागाई भत्ता द्या, DA, डिअरनेस अलाउन्स. डिमांड मोर कॉस्ट इन वेजेस टू मेंटेन देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, की आता गोष्टी महाग झाल्या आहे, आमचा पगार किंवा हे वाढलं पाहिजे. आता ह्यांचे वेजेस, देअर इन्क्रीज्ड वेजेस रिझल्ट इन हायर कॉस्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, अँड धिस वेज प्राइस स्पायरल. हा एक असा स्पायरल आहे, वेज अँड प्राइस. ओके, कंटिन्यूज ॲज वन फॅक्टर इंड्युसेस द अदर अँड एक्सपर्सन. सुरूच असतं. म्हणजे लेट्स सी, एक जो वर्कर आहे, व्हॉट इट विल आस्क की मला हायर वेजेस पाहिजे, म्हणजे याचा जो पगार 500 पर डे होता तो आता 800 पर डे झाला. 800 पर डे. देन व्हॉट विल हॅपन? मग ती पुन्हा तीच गोष्ट, ही विल ट्राय टू पे मोर थिंग्स. म्हणजे त्याची काही वस्तूंची डिमांड अचानक वाढेल, पण तेवढ्या वस्तू नसल्यामुळे काय होणार? वस्तूंच्या प्राइजेस वाढणार. ठीक आहे. म्हणजे आधी आणि का कुठल्या भीतीमुळे पगार वाढ केली?
की 500 रुपयामध्ये माझं नाही होत्या वस्तू विकत घेणं, त्याच्यामुळे ती वाढवून 800 करण्यात यावी. पण ह्याच्यामुळे काय झालं, अजून प्राइस वाढले. मग तो पुन्हा म्हणेन की आमचे अजून वाढवा, अगेन प्राइस. म्हणजे होत काय, दिस इज अ स्पायरल. एक दुसऱ्यामुळे, दुसरं तिसऱ्यामुळे. ठीक आहे. सो बेसिकली हायर वेजेस चेज हायर goods, more goods, which increases the prices of goods and services, which in turn again leads to the increase, means demand of increasing in the wages again. असं होतंय. गेटिंग मी? सो एकामुळे दुसरं, दुसऱ्यामुळे पहिलं, एकामुळे दुसरं, दुसऱ्यामुळे पहिलं. सो ही कुठली आहे? बेसिक इट्स अ वेज प्राइस स्पायरल आहे हा, अनएंडिंग. ठीक आहे. सो हे असं होतं. आणि हे का होतं? मिअर स्पेक्युलेशनमुळे की असं होणार, म्हणून याला काय म्हणतात, बिल्ट इन इन्फ्लेशन. सो हाऊ टू रिमेंबर? बिल्ट इन इन्फ्लेशन इज अडॅप्टिव्ह हे एक्सपेक्टेशन आहे की असं होणार, आणि काय की द वे आता इन्फ्लेशन वाढलं तसंच वाढेल असं. गॉट इट? सो दिस इज द वन. दिस इज अडॅप्टिव्ह इन्फ्लेशन. अनेक बाबतीत असं होत असतं, वेजेस मग वाढवायची डिमांड होते, त्यानंतर मग अगेन प्राइजेस वाढल्या समजा, अगेन दे विल आस्क की नो याच्यात नाही भागत आहे, मग पुढे. आता गव्हर्नमेंट जॉब्स किंवा याच्यामध्ये हे वेज पिरियॉडिकली रिवाइज होत असतात. ठीक आहे. आणि समजा ते रिवाइज नाही झाले, देन मग तुमची पर्चेसिंग पॉवर इरोड होते. देन यू इन दिस वेजेस यू आर नॉट एबल टू बाय द थिंग्स विच आर एक्झिस्टिंग. राईट? सो दिस हॅपन्स. So this is a minor third type, that is built-in inflation. So just have a look at it. तुम्ही तुमचे क्वेश्चन्स कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करू शकता. हे 3 झाले टाईप. आता आपण याच्या रेटला बघूया की कशा रीतीने इन्फ्लेशन किंवा महागाई वाढत असते. ऑन द बेसिस ऑफ पेस. पेस म्हणजे स्पीड, पेस म्हणजे रेट. ठीक आहे. सो महागाई किंवा प्राइस राईज, ज्याला आपण म्हणतो प्राइस राईज, ही जी वाढ आहे, महागाईची जी वाढ आहे ती कुठल्या रेटनी आहे. ठीक आहे. किती फास्ट, किती स्लो, या बेसिसवर. सो आतापर्यंत आपण काय बघितलं, महागाईचे प्रकार. महागाईचे प्रकार टू टाइप्स, आयदर इट इज डिमांड पुल और कॉस्ट पुश, अँड थर्ड इज बिल्ट इन. द नेक्स्ट इज विथ रिस्पेक्ट टू हाऊ फास्ट और स्लो. म्हणजे जर सोन्याचे भाव वाढत आहे तर किती फास्ट, की स्टार्टिंग ऑफ दी मे इट वॉज 70, नाउ इट इज 73, लाईक दॅट. ओके. तर ते कसे? सो दिस इज, इट प्युअरली डिपेंड्स अपॉन द पेस, दॅट इज रेट ऑफ इन्क्रीज, किती फास्ट. एकदम मजेदार टर्म्स आहे याच्यामध्ये. जसं एक बाळ असतं, ते पहिले असं क्रीप करतं, मग वॉक करतं, आणि मग पळायला सुटतं. अगदी हेच नाव आहे इथे इन्फ्लेशनचे. जशी की पहिली इन्फ्लेशन आहे क्रीपिंग और क्रॉलिंग इन्फ्लेशन, दुसरी आहे वॉकिंग और ट्रॉटिंग, आणि तिसरी रनिंग और रनअवे. रनिंग और रनअवे इन्फ्लेशन. आणि त्यानंतर येते हायपर इन्फ्लेशन. तर हे काय सगळं स्पीड म्हणजे रेट ऑफ राईज इन द प्राइजेस. ठीक आहे. तर अशाच रीतीने कसं आहे क्रीपिंग, अगदी स्लो. तर जेव्हा वन बाय वन आपण बघूया. बट वेन द राईज इन द प्राइजेस, हे काय असणार आहे, वेन द राईज इन द प्राइजेस, राईज इन द प्राइजेस इज एकदम स्लो, मंद गतीने, हळुवारपणे, तेव्हा त्याला क्रीपिंग. Then walking, running, hyperinflation. Let's see one by one. Okay. So it depends upon the pace. हे ना छोटे छोटे डेफिनेशन पर्स्पेक्टिव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. इट डज कम इन द एक्झाम. डेफिनेशन मध्ये हे येतं. ओके. सो क्रीपिंग इन्फ्लेशन, इफ यू कॅन सी दिस, सी स्लो स्लो, आणि ह्याच्यामध्ये त्या अकॉर्डिंग नंबर्स, लेट व्हॉट वी कॅन सी. क्रीपिंग इन्फ्लेशन और माइल्ड इन्फ्लेशन occurs when the price is slowly and it is sustainable. हळूवारपणे, अगदी न झटका लागत, एक 4-5 महिन्यात, 2-3 महिन्यात स्लो इन्क्रीज होतात, विच आपण अफोर्ड करू शकतो. हो, इट इज ओके असं. सो दिस इज अ क्रीपिंग. अकॉर्डिंग टू द फेडरल रिझर्व, when price increase by 2% or less, it benefits the economy. Now this is an important. एक्झाम मध्ये क्वेश्चन याची डेफिनेशन म्हणून येणार, तो पर्सेंट किती आहे म्हणून येणार, आणि याचा इम्पॅक्ट कसा आहे. तर बेसिकली ही एक स्टिम्युलस म्हणून काम करते, की थोडी थोडी प्राइस वाढ ही चांगली असते,
हे शो करते की हो या गुड्सना डिमांड आहे बाबा इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली प्राइस राईज काय सांगत असते की हो याची डिमांड आहे. हळूहळू अगर जर ती वाढते म्हणजे डिमांड आहे, डिमांड आहे म्हणजे इकॉनॉमी चालत आहे, डिमांड आहे म्हणून प्रोडक्शन होणार तर एम्प्लॉईजला त्या सॅलरी मिळणार कोणत्या गोष्टी विकत घेणार आणि पुन्हा डिमांड येणार. हेच तर आपल्याला हवं आहे. तर ही ती इन्फ्लेशन आहे जी स्लो इट बेनिफिट्स द इकॉनॉमी. एक्झाममध्ये डायरेक्ट एक स्टेटमेंट असणार की जी काही क्रिपिंग किंवा अशा प्रकारची इन्फ्लेशन इट बेनिफिट्स द इकॉनॉमिक ग्रोथ. येस, ट्रू, benefits the economic growth. This kind of mild inflation makes consumer expect that price will keep going up, which boosts the demand. याच्यामध्ये थोडंसं स्पेक्युलेशन किंवा हे जरा कामाचं असतं, कामात येतं. इट इज गोइंग टू this kind it will keep going. Consumers buy now in order to beat higher in future, and so mild inflation drives the economic expansion. ह्याच्यामुळे काय होतं, इकॉनॉमी एक्सपांड होते. जसं आपण आता बिल्ट इन बघितलं ना, पण ते छोटेसे ह्याच्यावर. म्हणजे समजा आज मला कळलं की आज कांदे, ऑनियन इज द बेस्ट एक्झाम्पल. जो ऑनियनचा डान्स सुरू होत असतो जून नंतर, तो सगळ्यांनाच माहिती आहे. मग ऑनियनला बिलकुल सोन्याचे भाव येतात. कधी ऑनियन असते, कधी पोटॅटो असते, कधी टोमॅटो असते. सो दिस इज टॉप, तुम्हाला माहिती असेल टॉप टोमॅटो, ऑनियन, पोटॅटो. याच्यासाठी ऑपरेशन ग्रीन होतं आपलं 500 crore टू स्टॅबिलाइज. आता याचं टोटल झालंय हे टोमॅटो, ऑनियन आणि पोटॅटो इट मार्क्स 50% ऑफ द फूड बास्केट इन इंडियन. ठीक आहे, आपली 50% म्हणजे आपल्या अन्नामध्ये 50% जागा ऑक्युपाय करते. आणि याचे प्राइस नेहमी फ्लक्च्युएट होतात. सगळ्यांना माहिती आहे की समर्समध्ये ऑनियन्स स्वस्त असतात 11 रुपीज. तर पीपल एक कट्टा विकत घेतात. ठीक आहे, पूर्ण एक कट्टा ऑनियनचा विकत घेतात. सो कसं असतं, जर आज मला कळते की टुडे ऑनियन इज जस्ट ₹10 per kg, आज 10 per kg आहे आणि हे माहिती आहे की जून महिन्यानंतर हे लगेच 15 आणि 20 रुपये किलो होणार. हे ज्या मला माहिती आहे, तर व्हॉट आय एम गोइंग टू डू, मी आजच हा कट्टा विकत घेऊन ठेवेल, 2 विकत घेऊन ठेवेल, किंवा मी येत्या काळासाठी ते याची म्हणजे मी डिमांड करेल. आता या स्पेक्युलेशनमुळे काय होतं, छोट्या बाबतीत त्याचं राईज, एक थोडाफार राईज होतोय, मी विकत घेण्याचा प्रयत्न करेल किंवा घेऊन ठेवेल, अशाने घेतील. म्हणजेच की त्या ऑनियनला डिमांड येईल आणि त्याचा बरोबर ट्रेड होत राहील. ठीक आहे, तर अशा रीतीने ही छोट्या प्रमाणात काय असते, ही छोट्या प्रमाणात बेनिफिशियल असते. अशी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत ज्याची थोडीशी प्राइस वाढणार माहीत असतं, तर त्या आयटमला डिमांड येते. डिमांड आली की इकॉनॉमी एक्सपांड होते, म्हणजे डिमांड क्रिएट होते, मग त्याचा सेल होतो. ओके, सो वी आर टॉकिंग अबाउट क्रिपिंग इन्फ्लेशन. So creeping inflation, it is good. It is less than 2%, at the rate of 2%. ठीक है, this happens. Next, walking or trotting. आता थोडीशी स्पीड वाढली, म्हणजे प्राइस गुड्स अँड सर्व्हिसेसची प्राइस हे फटाफट वाढू लागले. थोडंसं त्यांची गती वाढली. आधी 2-3 महिन्यांनी वाढत होते, पण काही गुड्स आहे फटाफट वाढू लागले. ठीक आहे, तेव्हा आपण म्हणतो म्हणजे आता स्पीड वाढली, इट इज सी प्राइस राईज मॉडरेटली ॲट द रेट ऑफ 3% to 7%. ठीक आहे, फास्ट 3% to 7% इज व्हॉट, इट इज अ रेट ऑफ इन्क्रीज ऑफ गुड्स इन प्राइजेस. सो वेन इट इज 3% or 7% इज हार्मफुल टू द इकॉनॉमी, कारण आता इट हिट्स अप द इकॉनॉमिक ग्रोथ टू क्विकली. ओके, खूपच जास्त डिमांड वाढली, फटाफट इम्बॅलन्स इथून सुरू होतं, थोडंफार इम्बॅलन्स इथून सुरू होतं. ठीक आहे, पीपल स्टार्ट टू बाय मोर दॅन दे नीड. येस, जर तुम्हाला हे कळलं की ऑनियनचे प्राइस 2 महिने स्टेबल राहणार आहे, मग वाढू शकतात, तुम्ही हळूहळू डिमांड करा. पण जसं तुम्हाला कळलं, जसं गोल्डचं होतंय की नाही काहीतरी बाबा फॉर एनी रिझन इमिजिएट नेक्स्ट 15 डेजमध्ये प्राइस खूप वाढणार आहे, तर आपण काय करतो, गरजेपेक्षा जास्त ठेवतो. धिस इज अ प्रॉब्लेम. याला म्हणतात हीटिंग. जेव्हा एक्सेस डिमांड होते खूप जास्त, अचानक सगळेच जण ते ऑनियन विकत घ्यायला गेले, मग आजच्यासाठीही प्रॉब्लेम आणि फ्युचरसाठी पण. ठीक आहे, सो सी पीपल स्टार्ट टू बाय मोर देन दे नीड इन ऑर्डर टू अवॉइड टुमॉरोज मच हायर प्राइजेस. आज जी गोष्ट 20 रुपयात उद्या 50 रुपये किलो मिळणार आणि आपल्याला तर ती गरजेची असते, मग यासाठी आपण त्याच्यापेक्षा जास्त असतात काही लोक साठवणार आहे असे. ठीक आहे, सो नाव इट इज हिटिंग. तर लक्षात काय ठेवायचं, वॉकिंग ती आहे जिथे राईज हा 3% to 7%. ओके, 7%, बट इट हॅज कितीही वाढलं तरी 10%च्या कमीच असतं.
पण इट इज अ हिटेड वन आणि ही इकॉनॉमीसाठी छान. आता आरबीआयच्या आपण जेव्हा बघू पुढे, आरबीआयने पण एक लेवल सेट केली आहे, तर त्यांची ही सेफ लेवल आहे की याच्या पुढे नाही गेलं पाहिजे. त्यांची तर 6% पर्यंतच आहे. ठीक आहे. सो इट स्टार्ट टू बाय मोर दॅन द नीड दिस थिंग. Here, this increased buying drives demand even further and supply often can't keep. ऑफकोर्स, आणि इतका क्विक सप्लाय तर प्रोडक्शनच्या गोष्टीचा तर होऊच नाही शकत ना. एखादी गोष्ट प्रोडक्शन हाऊसमध्ये बनते पण डिमांड अचानक खूप वाढली तर इट कॅनॉट, आणि त्याच्यामुळे आणखी प्राइस वाढतात. खरं तर म्हणजे ते नकली प्राइस असतात. ओके, व्यवस्थित होतं बट बिकॉज ऑफ द स्पेक्युलेशन थोडंसं जास्तच डिमांड आल्यामुळे खूप त्याची प्रमाणाच्या बाहेर प्राइस वाढते, नकली प्राइस. ओके, सो दिस हॅपन. याला आपण म्हणतो वॉकिंग और ट्रॉटिंग. गॅलॉपिंग. आता तिसरी आहे गॅलॉपिंग और रनिंग इन्फ्लेशन. आता हे 10% इतक्या फास्ट की बस वेन इन्फ्लेशन रायझेस टू 10% और मोर इट कॅन बी व्हेरी डॅमेजिंग टू द इकॉनॉमी, व्हेरी मच. म्हणजे इतकं प्राइस वाढलं की तर पैशाला तर किंमत नाही राहिली आहे. म्हणजे आता आपण पाकिस्तानचे वगैरे न्यूज ऐकत असतो की 180 रुपये किलो आटा, 120 रुपये लिटर दूध, 200+ अशा प्रकारे. कॅन वी इमॅजिन? आपलं वाटतं काय म्हणजे एवढे पैसे देऊन आपण काहीच विकत नाही घेत आहे, वी आर नॉट गेटिंग एनिथिंग. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात की इतके पैसे मोजूनही खूप कमी वस्तू मिळते मला. यू शुड फॉलो दोज न्यूज. पाकिस्तानमध्ये ज्या प्राइसचे वगैरे येतात पण तुम्हाला रिअल लाईफचं हे कळेल. ठीक आहे. सो गॅलॉपिंग when inflation rises to 10% or more it can be very damaging to the economy. Money loses its value. खरी गोष्ट आहे, जितकी जास्त महागाई वाढेल मनी लुजेस इट्स व्हॅल्यू. त्याची काही किंमत नाही राहत. म्हणजे बघा, पैशाला काय किंमत आहे की 1 लिटर दूध येते 200 रुपये दिल्यावर. काय किंमत आहे? किंमत 1 लिटर दूध आहे त्याची. So whatever basically we are losing, money loses value so quickly that business and employee income cannot keep up with cost and prices. म्हणजे गोष्टी हळूहळू अनअफोर्डेबल होतात. This money cannot afford. म्हणजे इतकी महागाई वाढली की पगार कितीही असो फक्त हँड टू माउथ तेवढंच आपण करू शकतोय. का सगळं महाग झालंय? इवन आय हॅव बीन टू नेपाळ. मी नेपाळला सुद्धा हा अनुभव बघितला. तर ते सांगत होते की सगळ्या गोष्टी इतक्या महाग आहेत, इतक्या महाग आहे की बियॉन्ड, म्हणजे त्यांचे नेट रिचार्ज पासून सगळे, की मोठ्या गाड्या तर बियॉन्ड म्हणजे एक्सपेक्टेशन. जी गाडी बाईक आपल्याकडे 6-7 लाखाला आहे तिथे 18-20-27 लाखांना वगैरे आहे. अशा अनेक गोष्टी, म्हणजे प्रत्येक गोष्टीची पण डबल ट्रिपलनी आहे. तर तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी तुम्ही सगळं अफोर्ड करू शकता का? नाही. सो याच्यामध्ये काय होतंय, मनी लुजेस व्हॅल्यू. जेव्हा मी शिकवते तुम्ही सोबत सोबत याचे जे कीवर्ड्स आहेत त्याला लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे. या सिच्युएशनला बघा, आधीच्या याच्यामध्ये काय होतं, वॉकिंग इन्फ्लेशनमध्ये काय होतं, वॉकिंगमध्ये इट हिट्स अप इकॉनॉमी, इकॉनॉमी इज हिटिंग अप. याच्यामध्ये काय, नाव मनी इज लुझिंग इट्स व्हॅल्यू. Foreign investors in turn avoid the country where this occurs, depriving it of needed capital. अशा वेळी इम्पॅक्ट असा होतो की फॉरेन इन्व्हेस्टर्स अवॉइड करतात, आपली इन्व्हेस्टमेंट घेऊन जातात. एवढी महागाई आहे. ठीक आहे. द इकॉनॉमी बिकम अनस्टेबल. येस, उद्याचं काही खरं नाही आहे. गव्हर्नमेंट लीडर्स लूज क्रेडिबिलिटी. फॉर दिस रिझन अवॉइडिंग गॅलॉपिंग इन्फ्लेशन इज अ की ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेनी सेंट्रल बँक. म्हणजे मुख्य ऑब्जेक्टिव्ह इथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं नाहीये. म्हणजे बघा, आता मी नेहमी ही गोष्ट स्केलवर शिकवत असते. 0, 7, 3, 10. आता हा बेंचमार्क आहे गॅलॉपिंगसाठी. अँड यू आर द सेंट्रल बँक ऑफ एनी कंट्री, दॅट इज RBI और फेडरल रिझर्व्ह और US. व्हॉट इट सेड की प्रत्येक सेंट्रल बँक इट ट्राईज की या इथे रीच नाही झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे याच्या आधीच तुम्हाला कळलं पाहिजे की इन्फ्लेशन इतकं हिट होतंय. करेक्ट. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, तुम्ही जर बँकर असतं तर काय केलं असतं की बाबा 10% वर चालली, मग लक्ष कुठे? इट मीन्स इथे कुठेतरी असा एक बेंचमार्क पाहिजे की तो डेंजर मार्क क्रॉस करते इन्फ्लेशन. अँड येस, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी मॉनिटरी पॉलिसी आहे, दॅट इज मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं हेच काम आहे. व्हॉट इट ट्रायज टू मॉनिटर, एक सेफ लेवल म्हणून 6%ला ठेवलं आहे. ओके. सो दिस इज बेसिकली इन्फ्लेशन टॉलरन्स रेट. म्हणजे 6%च्या वर गेलं की इट इज अलार्मिंग. नाव एनी हाव, आणि हे झालंय लास्ट 2 yearsमध्ये, इट क्रॉस 6, 7, 8.
मग त्याला कसंही करून मागे खिचायचं आहे, म्हणजे ऑल द मेजर्स वी हॅव टू अप्लाय बँक अँड फायनान्स मिनिस्ट्री, की ती इन्फ्लेशन मागे आली पाहिजे, म्हणजे ते इथे जाणार आहे. ठीक आहे. सो ऑलरेडी वी हॅव अ बेंचमार्क इन प्लेस आणि नाव इट इज अ टाइम टू रिवाइज दॅट इज वेल. ते आपण पुढे बघूया, पण मी याचं एक्झाम्पल म्हणून सांगते. इंडियामध्ये ती 6% ॲज ऑफ नाव आहे. सो ऑप्टिमम लेवल ऑफ इन्फ्लेशन विच इज द बेस्ट इन्फ्लेशन, म्हणजे ठीक आहे बाबा त्याच्यावर इकॉनॉमी इज बेस्ट अँड दॅट इज 4%. इट इज अ बेस्ट. ओके, बेस्ट इन्फ्लेशन. आता इथे प्लस किंवा -2 इज ओके. सो दिस इज द फायनल टॉलरन्स रेट, 6% किंवा इथे 2%. खूप कमी पण नको, जास्त पण नको. सो द ऑप्टिमल अँड द बेस्ट इज 4 अँड हाय दिस दॅट बेंचमार्क इज 6 टॉलरन्स. म्हणजे इथंपर्यंत इन्फ्लेशन ही टॉलरेबल आहे, टॉलरेबल आहे. दॅट इज इन्फ्लेशन टॉलरन्स. ओके, अँड आफ्टर दॅट इट इज गॅलॉपिंग. मग सो दॅट यू कॅन प्रिव्हेंट दिस टू हॅपन. असं कंट्रीसोबत आधी झालं आहे, अँड देन इट लीड्स टू इरोजन ऑफ इकॉनॉमी अँड स्टेबिलिटी अँड व्हेरी डिफिकल्ट टू रिगेन. इट इज सच अन इम्पॉर्टंट फॅक्टर. ठीक आहे, अँड दिस इज वन ऑफ द मेजर रियल लाईफ आय एम टेलिंग यू. सो दिस reason they avoid galloping inflation. I hope it is clear. Hyperinflation, ultimate runaway, you have lost the control of economy. Hyperinflation occurs when the prices skyrocket more than 50% per month. इतक्या जास्त स्पीडनी प्राइस वाढत आहेत. It is very rare. In fact, most example of hyperinflation occur when government print money to pay for wars. Okay, पैसा छापला जातो वॉर्सला पे करायला, म्हणजे त्याला बेसमध्ये काही नाही आहे आणि जास्त नुसतं पैसा होतं ते आपण ते पण छापून. पैसा छापणे हा शेवटचा पर्याय असला पाहिजे किंवा नसला पाहिजे. इट इज अ वर्स्ट ऑप्शन. ओके, सो प्रिंटिंग मनी टू पे फॉर वॉर्स, त्याच्याने खूप जास्त इन्फ्लेशन वाढते. अँड यू कॅन कनेक्ट द पॉईंट, एक्झाममध्ये असेल हे, इट कॅन लीड टू हायपर इन्फ्लेशन मीन्स रनअवे, लॉस्ट. याचं एक व्हॉट वी कॅन से एक एक्झाम्पल असं आहे आपल्याकडे, renowned example. Most extreme example is Hungary, where in 1945 prices doubled every 15 hours. आणि त्यातल्या त्यात Venezuela has been fighting about inflation hyper since the early 20s. एक अशी वेळ होती की पूर्ण पोताभर पैसे could buy only a loaf of bread. एक फक्त लोफ ऑफ ब्रेड विकत घ्यायला पूर्ण पोताभर पैसे न्यावे लागले, तेव्हा हे आले. ती वर्स्ट कंडिशन झाली. ठीक आहे, एवढं असते. म्हणजे मनी टोटली लूज इट्स व्हॅल्यू. ओके, मनी टोटली लुजेस इट्स व्हॅल्यू. पोतभर पैसे आज काय नाही करू शकत. पोतभर पैसे आज एक घर विकत घेऊ शकतात, म्हणजे ऑफकोर्स कुठल्या नोट्स आहेत, बट स्टील, पण इट कुड जस्ट बाय अ लोफ ऑफ ब्रेड. म्हणजे इतकं महाग आहे की तुम्ही पैसे ओता टाका, इट इज गेटिंग दिस थिंग. ओके, म्हणजे हे बियॉन्ड अफोर्डेबिलिटी झालं. राईट. सो दीज आर रेअर केसेस. एक्झाम्पल माहिती असावे. हंगेरी, व्हेनेझुएला. इंडियामध्ये सगळ्यात जास्त इन्फ्लेशन कधी होती? 1975च्या वेळी, एमर्जन्सीच्या वेळी हायपर. सो इट टच्ड मोर दॅन 11% पेक्षा जास्त ती झाली होती. त्यानंतर ओके लास्ट 2 इयर्समध्ये, अँड दॅट वॉज बिकॉज ऑफ युक्रेन अँड रशिया क्रायसिस आपल्याकडे, आणि ती फूड इन्फ्लेशनमुळे होती. ब्लॉकेट झालं होतं, सप्लाय बीटचा होतच नाहीये, त्यामुळे फूड आयटमचे प्राइस वाढले, त्याच्यामुळे फूड इन्फ्लेशन वाढले. सो दिस हॅपन विथ अस. सो हायपर इन्फ्लेशन तरी नाही, पण सिच्युएशन एकदम अशी नाही झाली आहे आपल्याकडे. सो गरिबी हटाव जेव्हा आपण काढलं होतं ओव्हरऑल बिकॉज ऑफ वॉर्स अँड ऑल, हे असं होत असतं. So these are the typical examples of hyperinflation. Hyperinflation we talk about, it is 10 to 15% and even more than that. कितीही असू शकते. सो आपण 4 कुठले बघितले? फर्स्ट इज क्रीपिंग. जसं मी तुम्हाला आधीच म्हटलेलं, असे 4 हे आहे. अगदी स्लो क्रीपिंग मध्ये एकदम स्लो, हळूहळू प्राइस राईज होत आहे, विच इज गुड. इट गिव्ह बूस्ट टू द इकॉनॉमी. वॉकिंग मध्ये काय होतंय? 3 to 7%, म्हणजे फटाफट प्राइस वाढते. या स्पेक्युलेशनमुळे हीट अप होतं इकॉनॉमी. आता त्यामुळे इट स्टार्ट्स हार्मिंग इकॉनॉमी. रनिंग म्हणजे इट इज व्हॉट वी कॅन से 10%. द मोमेंट इट रनिंग इन्फ्लेशन गॅलॉपिंग याला आपण म्हणतो. 10% प्लस जेव्हा होतात, आता याच्यामध्ये मनी स्टार्ट्स लुझिंग इट्स व्हॅल्यू. Money loses its value, and then hyperinflation beyond that 15% and more एवढं असते. आणि here just economy becomes unstable. ठीक आहे, economy become unstable. So this is नाही. हे 4 कुठले होते with respect to the pace.
हे असतं की विथ वॉट पेस, विथ वॉट स्पीड द प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज रायझिंग. म्हणजे हे तशी सिच्युएशन आहे की दुधाची प्राइस वाढली, तेलाची पण वाढली, पेट्रोलची पण वाढली, कुठेही गेलो म्हणजे एनीवेअर यू गो अँड यू विल सी द प्राइस इज रायझिंग. मग तशा वेळी हाऊ विल यू सस्टेन? यू कॅनॉट सस्टेन. असं म्हणजे दर महिन्यात तुमच्या पॉकेटला जवळ पडते, तिकडे वेजेस पण सॉरी रेंट वाढले किंवा EMI वाढले, इंटरेस्ट वाढला, सगळंच वाढलंय. सो इट इज डिस्टर्बिंग द इकॉनॉमी. So we will see now. Next part. Okay. So first we'll see the other few terms and terminologies. Okay? We'll see the terms and terminologies, and after that we'll see the impacts and measures of it. त्यासोबत आता हे सगळे टर्म्स झाल्यावर आपण डिसइन्फ्लेशन घ्या. ओके, डिसइन्फ्लेशन. सो डिसइन्फ्लेशन इज निगेटिव्ह ऑफ इन्फ्लेशन. सो वेन द जनरल लेवल ऑफ प्राइजेस फॉल. हे एकदम उलट आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं? प्राइस राईज. मग अशा वेळी ज्या की प्राइस काय होते? फॉल. So what happens? Inflation's opposite. We can call it as opposite of inflation is deflation and disinflation. Okay. So when the prices is falling over a period of time, again the same thing. Okay. Sustained price जर कमीच कमी होत गेले, this is deflation. The opposite situation of inflation त्याला disinflation सुद्धा म्हणतात. So basically it is a deflation which is opposite of inflation and also called as disinflation. So disinflation means rate of fall of prices. Okay. So the rate at which it is falling. So deflation or disinflation. नाव इन्फ्लेशन आपण सगळं बघितलं. एक जस्ट टर्मिनॉलॉजी. डिफ्लेशन सुद्धा एक इंडिपेंडेंट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तो कसा समजायचा आहे? त्याच्या इम्पॅक्टच्या सहित. म्हणजे आता आपण जे बघितलं एक गृहीत धरून की हे त्याचे परिणाम होतात, त्याच प्रकारे डिफ्लेशन म्हणून तो थोड्या वेळाने करूया. राईट नाउ जस्ट वी आर अंडरस्टँडिंग इज अ टर्मिनॉलॉजी की इन्फ्लेशनच्या अपोजिट म्हणजे इथे काय होते? फॉल ऑफ प्राइजेस. फॉल ऑफ प्राइजेस. तुम्ही एकदम खुश झाले असाल. Okay, of goods and services. I was very happy when I was in school. मला खूप आनंद व्हायचा आणि एक सिच्युएशन आली होती 2008-9 ला की अगदी झिरोच्या खाली गेली होती इन्फ्लेशन. I was so happy. वाव, आता तर खूप छान दिवस येणार, अच्छे दिन आएंगे, सगळं स्वस्त. ओके, बट somehow फायनान्स मिनिस्टर, इकॉनॉमिस्ट वर इवन नॉट हॅपी. ते तेव्हाही खुश नव्हते. मी विचार केला की आताही खुश नाहीये. नेहमी सगळे ओरडत असत महागाई आहे, आता स्वस्ताही आली तरी पण नाहीये. तर जास्त दुःखी होते स्वस्ताईला. येस, इट इज समथिंग. इथे काय होतंय? प्राइस फॉल होते. प्राइस फॉल कमी होत आहे. आपण तर थोड्या वेळ खुश होऊ, पण प्राइस फॉलचा अर्थ काय होतो? प्राइस केव्हा पडतात? जेव्हा डिमांड नसते. बरोबर, आपण शिकलो ना, जेव्हा बल्क प्रोडक्शन असतं पण घेणारं कुणी नसतं, तर मग आपोआप प्राइस फॉल होतात. याचा अर्थ मेन हा आहे की देर इज नो डिमांड. पण डिमांड नसणे हे इकॉनॉमीसाठी फार घातक आहे. जर डिमांड नसली तर त्या प्रोडक्शन हाऊस किंवा फॅक्टरीमध्ये बनलेला माल तसाच पडला राहील आणि पुढचा माल बनणार नाही. जर पुढचा माल बनणार नसेल पुढच्या 2 महिन्यात, तर तिथे वर्कर्सना काय काम आहे? मग ले ऑफ्स केले जातात, मग त्यांना काढल्या जातं, कॉस्ट कटिंग केलं जातं. मग ते वर्कर्स, सी, लेट्स अंडरस्टँड दिस थिंग. ओके, प्रोडक्शन हाऊस आहे. ओके, इट्स अ फॅक्टरी. सध्या सिच्युएशन आहे की डिमांड कमी आहे, म्हणून का सगळ्यात पहिले काय होणार? ह्या फॅक्टरीतला जो माल आहे, जे गुड्स आहे, त्याची किंमत काय होणार? कमी होणार. प्राइस फॉल होणार. प्राइस फॉल्स सगळ्यात पहिले. का असं होणार? आता बघा जून जुलै पासून कशी सेल लागणार. ओके, क्लिअरन्स सेल, फ्लॅट 50% ऑफ 70. का? त्यांना तो माल क्लिअर करायचा असतो. सो व्हॉट इज द जनरल सिच्युएशन की डिमांड कमी आहे. खूप जास्त प्रोडक्शन ऑलरेडी झालंय पण तेवढं माग नाहीये. सो डिमांड जर कमी आहे तर सगळ्यात पहिले तर गुड्सचं प्रोडक्शन तर झालंय. फर्स्ट द प्राइस विल फॉल. दिस इज अ लुक्रेटिव्ह ऑप्शन फॉर यू की कम अँड बाय.
ओके. देन व्हॉट विल हॅपन, ऑलरेडी जे माल आहे त्याच्यासाठीच डिमांड नाही आहे, प्राइस कमी प्राइसमध्ये विकला जातोय, मग नेक्स्ट प्रोडक्शन होणार का? नेक्स्ट प्रोडक्शन विल नॉट हॅपन. मग त्याच्यामुळे काय होतं, जे वर्कर्स आहे, काही वर्कर्सना काय होणार, काढण्यात येणार. म्हणजे एक्झिस्टिंग वर्कर्स आहे त्यांची वेजेस मे बी कमी होऊ शकतात, कारण पुढचं प्रोडक्शनच होणार नाही आहे, कारण डिमांडच नाही आहे. ओके. मग अशा याच्यात आता याचा इम्पॅक्ट बघा काय होतो. पण वर्कर ह्याला जर पैसे इथून पुढे याला याची इन्कम मिळणार नाही, सॅलरी मिळणार नाही, याच्याकडे पैसे नाही, याच्याकडे कमी पैसे आहे. बिकॉज ऑफ दिस व्हॉट विल हॅपन, ह्यांच्या हाऊसहोल्डमध्ये जो पैसा जाणारा होता तो यांच्या हाऊसहोल्डमध्ये जाणार नाही. सो दे कॅनॉट बाय न्यू प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. यांच्याकडे पैसे नाही, सो दे कॅनॉट बाय प्रोडक्ट्स, गुड्स अँड सर्व्हिसेस. जेव्हा हे प्रोडक्ट्स बाय नाही करू शकणार तर मग मार्केटमध्ये डिमांड क्रिएट होणार का? सो नो. जर ते बाय नाही करू शकणार, सो अगेन डिमांड ही कमी होणार, इट कॅनॉट राईज. सी द कनेक्शन. ओके. वन्स अगेन, ओव्हरऑल प्राइस फॉल व्हायला लागली का? डिमांड नव्हती. रेडीमेड बल्क मटेरियल, एक फॅक्टरीचं आपण एक्झाम्पल घेतलं, त्या फॅक्टरीमध्ये गुड्स रेडी आहे, सगळ्यात पहिली स्टेप ते विकण्याकरता प्राइस कमी करून बघतील आणि इन्स्ट्रक्शन देतील की आता 2 महिने प्रोडक्शनची गरज नाही, कारण जो आहे तोच तर विकला जात नाही. देन नेक्स्ट प्रोडक्शन होणार नाही. मग प्रोडक्शन होणार नाही तर वर्करची गरज काय? कॉस्ट कटिंग. हे कटिंग, मग काही वर्कर्सला काढल्या जाऊ शकतं, काहींची सॅलरी कमी. पण याचा जो ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे हा या सॅलरीजवर होतो, या इन्कमवर होतो. सो देर इज नो डिस्पोजेबल इन्कम विथ द, ही नाही आहे, मग ते कॅनॉट बाय. आता सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम आठवा. हाऊसहोल्डकडे पैसेच नाही आले तर हाऊसहोल्ड विकत घेऊ शकेल का? सेव्हिंग तर दूरच, कॅनॉट बाय. आता हे प्रोडक्ट्स यांचे पण असू शकतात, अशा अनेक फॅक्टरीजचे असू शकतात. डिमांड ऑलरेडी कमी होती, पण आता पैसे असे नाही ती अजून कमी, हे होत असतं. ठीक आहे. इट लीड्स टू अनदर सायकल, डिमांड कमी, आणि याला आपण हळूच पुढे जाऊन मंदी म्हणतो. ठीक आहे. सो ह्या सगळ्या प्रोसेसला इन्फ्लेशनच्या अपोजिट काय म्हणतात? डिफ्लेशन. आणि ही कुठल्याही इकॉनॉमीसाठी खूप घातक असते. का? बिकॉज जशा प्रकारे हाय बीपीचं लो बीपी करता येतं, पण लोला वर नाही उचलता येत. लो ब्लड प्रेशरचं हाय ब्लड प्रेशर करणं मुश्किल, डिफिकल्ट आहे. अगेन्स्ट यू कॅनॉट रेज दॅट. सिमिलरली इन्फ्लेशन कितीही असली तरी त्याला कमी करता येते, पण डिमांडच नसली, लोकांना घ्यायचंच नाहीये, त्यांच्याकडे पैसे पण नाहीये, इट इज डिफिकल्ट टू क्रिएट द डिमांड. आलं लक्षात? म्हणून नेहमी ही डिमांड असली पाहिजे. ह्याला आधी समजून घ्या, मग जे रिलेटेड रिअल लाईफ इव्हेंट्स झालेत ना इंडियामध्ये ते पण आपण पुढे डिस्कस करू. पण आज फक्त इतकं समजून घ्या की डिफ्लेशन ही असते. तो ये कोई खुशखबरी नाही आहे, ही काही आनंदाची गोष्ट नाही आहे. ठीक आहे. लेट्स से काही आपण आता दुसरं एक्झाम्पल, आपला ॲटिट्यूड बघूया. ठीक आहे. सेम आता हे होणार आहे जून जुलै हे स्लॅक सीझन मानल्या जातात. लग्नाचे सीझन संपले असतात, खरेदी वगैरे झाली असते. जून जुलै कोणी विकत घेणारे नसते, म्हणून ते काय लावतात? 50% ऑफ, 60% ऑफ. ठीक आहे. आणि असे एकावर एक फ्री. ठीक आहे. फ्री, एक के ऊपर एक फ्री. नो व्हॉट हॅपन वेन एव्हर दिस थिंग, कधी पण कुठल्या गोष्टीला जेव्हा ती प्राइस्ड असते ॲट हायर लेवल, त्याची किंमत असते. हा कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असता तर तुम्ही नसते केले, कुठलाही असू देत. ठीक आहे. सो बेसिकली देर आर सम फ्री एस्पेक्ट्स, देर आर सम पेड एस्पेक्ट्स. ठीक आहे. अँड इट हॅज सम वर्थ, इट हॅज इट्स वर्थ बिकॉज ऑफ द पेड थिंग, राईट? सो सी, जून जुलैमध्ये काय असते, 60 सगळे दुकानांमध्ये हे असते, किंवा एकावर एक फ्री, बाय वन गेट वन. यू नो व्हॉट हॅपन, इट शोज द क्रेडिबिलिटी. आपण दोनदा विचार करतो, फ्री का देते? काहीतरी खराब आहे, कुछ तो गडबड आहे, काहीतरी माल खराब आहे, कापड खराब आहे, काहीतरी आहे, त्याची क्रेडिबिलिटी एवढी नसते. आलं लक्षात? म्हणून प्राइस कमी करणे हा खूप मोठा लुक्रेटिव्ह ऑप्शन नाही आहे टू क्रिएट अ डिमांड. प्लस तुम्ही ऑलरेडी एका कमी प्राइसवर देताय. सो जेव्हा पण डिफ्लेशन होते, डिमांड कमी होते, सो इट इज लेस क्रेडिबल, त्याची क्रेडिबिलिटी कॉम्प्रोमाइज असते, आणि म्हणून लोक घेतातच असं नाही आहे. इट ऑल्सो डिपेंड्स. ठीक आहे. की जसं मारुती 800 आहे आणि लेट्स से किया एक कार आहे. मारुती 800ची प्राइस तुम्ही कितीही कमी करा, नाही घ्यायची तर नाहीच घ्यायची. ओके. आणि मर्सिडीजची प्राइस थोडी वाढली तरी घेणारे घेणारच आहे. इट इज द कनेक्शन. ओके. सो सिमिलरली याच्यामध्ये काय होतं, आता बघा हे फ्रीबीज देतात.
बट स्टील त्याची वर्दीनेस कमी असते आणि इतकी काही डिमांड आणि झाली पण नेटचे की आय एम सो हॅपी, वाव किती कमी झाले, मी पटकन घेऊन येते, आय विल बाय. बट उद्याचं ओव्हरऑल आर्थिक मंदी चालली आहे, उद्या चालून पैसे नसले, अर्निंग्स नाही आली, उद्या चालून वेजेस कट झाले तर. सो वी हॅव ऑलवेज थिंक ऑफ टुमॉरो की आज हे स्वस्त आहे, पण हे सगळं जे चेंज सुरू आहे त्यामध्ये उद्या जर माझ्याकडे रिटर्न्स नाही आले तर मी उद्या कसं चालवणार. याच्यामुळे सुद्धा लोक बाय नाही करत. जेव्हा डिमांड नसते ना तेव्हा पीपल डोंट बाय इवन इट इज चीपर, बिकॉज देर इज अ रिस्क की उद्या चालून त्यांची इन्कम बंद झाली तर ते काय करतील. ठीक आहे असं. सो दिस इज ऑल डिफ्लेशन. अजून याचे पुढचे ऍस्पेक्ट्स आपण बिझनेस सायकलमध्ये बघणार आहोत की रिसेशन, मंदी हे काय असतं. पण हे डिफ्लेशन, डिफ्लेशनचा अर्थ होतो मेन अर्थ हा नाही आहे की प्राइस फॉल होते, मेन अर्थ हा आहे की लेस fall in the demand of goods and services. Goods and services fall in the demand of goods and services and deflation म्हणजे prices. ठीक आहे, अंडरस्टूड. सो दिस इज डिफ्लेशन. असं आपण अजून ह्या एस्पेक्टने बघूया विथ रिस्पेक्ट टू. सो तसंच असंच अजून छान बघण्याकरता बाकी तुम्ही ब्रशअपही करू शकता. सो सम पार्ट ऑलवेज इज अ पेड वन, सम इज फ्री. जसे की जस्ट लेट मी टेक यू टू सम इंटरेस्टिंग थिंग. दिस इज अवर वेबसाईट विंझडम IAS. तुम्ही ते सर्व करू शकता. इथे काही फ्री कोर्सेस डेफिनेटली आहेत, तिथून तुम्ही अजून बेसिक नॉलेज पण गेन करू शकता. दिस इज अवर UPSC कोर्सेस आणि ही आपली जी बॅच आहे फ्रॉम द एक्सपर्ट फॅकल्टीज ही 10th जूनपासून सुरू होते. सो डेफिनेटली यू कॅन जॉईन दॅट. आणि जर तुम्ही तिथपर्यंत जॉईन करणार असाल तर तुम्हाला 10 to 20% ऑफ हे दिलं जाईल. तसंच तुम्ही हवं तर सुन्या IAS ज्यांना इंग्लिश आणि हिंदीमध्ये करायचं आहे तिथे सुन्या IASच्या याच्यातनं करू शकता. हाच कंटेंट एक्सपर्ट फॅकल्टीज ओव्हरऑल तुम्हाला इंडियामधनं जे त्यांचं करायचं आहे आणि सेम असं मराठी याच्यात किंवा UPSC जे ऑल ओव्हर इंडियामध्ये शिकवणाऱ्या फॅकल्टीज आहे तर तुम्ही इथे जॉईन करू शकता. अँड दॅट इज व्हॉट वी कॅन से विथ 10 to 20% डिस्काउंट टिल 10th of June. 10th जूनपासून स्टार्ट होते. तसंच इथे हा टॅग फ्री क्लासेस आहे ते पण आहे. हा स्पेशली UPSC CSEचा आहे. आणि इथे वर आमचे कॉन्टॅक्ट्स दिलेले आहेत, तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. यू कॅन जॉईन अँड जस्ट विजिट, एकदा विजिट नक्की करा. यू कॅन जॉईन दिस. ठीक आहे. हे डिफ्लेशन किंवा हा जेव्हा टॉपिक संपेल तेव्हा मी तुम्हाला एक सिंगल टाइमलाईन, एक लाईनवर हे टॉपिक ड्रॉ करून दाखवेल. म्हणजे ह्याची रिव्हिजन आपण एका डायग्राममध्ये पूर्ण करू शकतो. इकॉनॉमी मी तुम्हाला डायग्रामने शिकवणार आहे. ठीक आहे. आणि बस वन्स वी अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑल क्रिस्टल क्लिअर टाइमलाईन आणि डायग्राम्स, त्याने आपल्याला लगेच 1 मिनिटात रिवाइज करता येईल. ओके. तसं ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण प्लॉट करू नंतर. सो रिफ्लेशन म्हणजे काय होते, ट्राय टू डिवाइड दिस. रिफ्लेशन म्हणजे पुन्हा इन्फ्लेशन. सो रिफ्लेशन इज अ सिच्युएशन ऑफन डेलिबरेटली ब्रॉट बाय गव्हर्नमेंट टू रिड्यूस अनएम्प्लॉयमेंट अँड इन्क्रीज द डिमांड. आता आपण जो सिनारिओ चेक केला बघा, लोकांकडे पैसे नाही म्हणून देर इज नो डिमांड. आता मग याच्यामध्ये मदत कोण इंटरव्हीन करणार. जेव्हा जेव्हा असं प्रॉब्लेम येतो तेव्हा तेव्हा गव्हर्नमेंट इंटरव्हीन करते. इंटरव्हीन एकदा सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम मध्ये आपण बघितलं होतं. दोन्ही हाऊसहोल्डकडे जेव्हा पैसे किंवा काही नसेल बिझनेस फर्म तर गव्हर्नमेंट इंटरव्हीन्स आणि इट ट्राईज टू इंजेक्ट, म्हणजे डेलिबरेटली तो पैसा इकॉनॉमीमध्ये टाकायचं काम करतं. कशा प्रकारे, सो दॅट डिमांड आली पाहिजे. आता तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल की जेव्हा लोकांकडे पैसे नाही आहे त्यामुळे दे आर नॉट परचेसिंग थिंग्स. ठीक आहे. लोकांकडे पैसा नाही म्हणून डिमांड फॉल आणि फॉलच होत चालली आहे. मग याच्यामध्ये कोणीतरी आता येणार मसीहा, अँड दॅट इज गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंट इंजेक्ट लिक्विडिटी म्हणजे पैसा. सो इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, द गव्हर्नमेंट RBI इन द नेम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इट इंजेक्ट्स लिक्विडिटी म्हणजे की मनी. कुठल्या ना कुठल्या प्रकारे असं काही करते की लोकांच्या हातात पैसे आले पाहिजे. म्हणजे यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह इथे काय आहे, ही जी पडलेली डिमांड आहे याला अप करणे. डिमांड क्रिएट झाली पाहिजे. ती कधी होणार, जेव्हा लोकांकडे पैसे आहे. मग कुठल्या ना कुठल्या प्रकारे, म्हणजे टॅक्स कमी करणे, टॅक्स कॅन्सल करणे, लोन वे ऑफ करणे किंवा 7th पे कमिशन, लोकांचा पगार वाढ करणे,
कुठल्याही प्रकारे असं काही जसं स्ट्रीट वेंडर्स बिल आणलं तर प्रत्येकाला 10,000 दिले होते की दे कॅन रिस्टार्ट द बिझनेस आफ्टर कोविड. असे सगळे मेजर्स करणे जेणेकरून लोकांच्या हातात पैसा येईल, सो दॅट दे विल गो अँड स्पेंड. अँड अगेन द मोमेंट दे स्टार्ट स्पेंडिंग, ही पुन्हा सायकल व्हर्च्युअस सायकलमध्ये टर्न होईल. तसा पैसा आला, लोक या फॅक्टरीचे आयटम विकत घ्यायला लागतील, विकत घ्यायला लागले, हा खपायला लागेल आणि मग लगेच फॅक्टरी ओनर सांगेल त्या वर्कर्सला वापस बोलवा, आता आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे पुढच्या महिन्यात. ठीक आहे, मग लगेच वर्कर्स वापस एम्प्लॉईड होतील, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट कमी होईल. सो बाय दिस वे ह्या लिक्विडिटीमुळे ऑब्जेक्टिव्ह काय, लिक्विडिटी वाढवणे. अनएम्प्लॉयमेंट ज्याच्यामुळे होत होती ती अनएम्प्लॉयमेंट कमी करणे, ठीक आहे, ती घालवणे. आणि फर्स्ट ऑफ ऑल डिमांड वाढवणे. ही डिमांड किती महत्वाची आहे बघा. आणि ऑब्जेक्टिव्ह कसा अचीव्ह होतोय, इथे यांची अनएम्प्लॉयमेंट सांगते. अनएम्प्लॉयमेंट कमी होणे. आता यांच्याकडे मग पुन्हा वर्क करतील, यांच्याकडे पैसे येऊ लागले. आता हे पैशामुळे अगेन दे विल बाय द प्रोडक्ट्स बाय करतील, अगेन द प्रोडक्टची डिमांड वाढेल. असे निरनिराळे प्रोडक्ट्स विकत घेतल्या जातील आणि पुन्हा डिमांड वाढेल आणि इकॉनॉमी बूम होईल, इकॉनॉमी रन होईल. अँड दिस वे अगेन द इकॉनॉमी विल. मग याच्यासाठी गव्हर्नमेंटला इनिशिएटिव्ह घ्यावे लागतात. ठीक आहे, सो दिस इज द वे गव्हर्नमेंट. आणि ही जी प्रोसेस म्हणजे जी मी तुम्हाला इथे दाखवली होती, विच वॉज सी 7%, म्हणजे ही जी इन्फ्लेशन 0च्या खाली कमी झाली होती. ओके, आता पुन्हा म्हणजे निगेटिव्ह मध्ये चालली गेली होती, एकदम कमी 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 होत. आता पुन्हा ते रिवाइव्ह जेव्हा होते, वेन दिस इन्फ्लेशन रिवाइव्ह आफ्टर गव्हर्नमेंट एफर्ट्स, त्या पॉइंटला त्याला रिइन्फ्लेशन म्हणतात. दॅट इज रिफ्लेशन. See, reflation is a situation often deliberately brought by the government to reduce unemployment, increase demand by going for higher level of economic growth. Go for मग याच्यासाठी जास्तीत जास्त पब्लिक एक्सपेंडिचर करतात, LTC देतात, पैसे देतात, जा खर्च करा, टॅक्स कट, इंटरेस्ट रेट कट एटसेट्रा. फिस्कल डेफिसिट राइजेस, एक्स्ट्रा मनी जनरली प्रिंटेड एट हायर लेवल. हे सगळं करावं लागतं डेलिबरेटली. याचे पडसाद नंतर बघू, पण आज करणं भाग आहे. ठीक आहे, म्हणून आपलं फिस्कल डेफिसिट जे खूप वाढलंय बिकॉज ऑफ कोविड, पण ते ग्रॅज्युअली आपण कमी करू. बट इट वॉज नेसेसरी टू बूस्ट द इकॉनॉमी. वेजेस इन्क्रीज अँड देर इज ऑलमोस्ट नो इम्प्रूव्हमेंट इन अनएम्प्लॉयमेंट. इट हॅपन्स, बट थोडं राईज होऊ शकतं. ठीक आहे, अनएम्प्लॉयमेंट. बट हे फिस्कल डेफिसिट आणि हे लॉंगर रनसाठी वाढलेले असतात. अनएम्प्लॉयमेंट काही याच्यासाठी पण वी कॅन से कमी होतात किंवा एक रिस्टार्ट होऊ शकते. तर रिफ्लेशन हे केव्हा होतं, जेव्हा ते गव्हर्नमेंट एफर्ट्सनी होतं. म्हणजे गव्हर्नमेंट एफर्ट्सने डिमांड वाढल्यामुळे थोडी इन्फ्लेशन वाढते. जेव्हा डिमांड इज इट विजिबल पिंक पेन, डिमांड वाढल्यामुळे मग थोडीशी इन्फ्लेशन मंद गतीने थोडी वाढायला लागते पुन्हा. तर हे री आहे, दिस इज री इन्फ्लेशन. ठीक आहे, त्यावेळी त्याला काय म्हणतात, रिफ्लेशन. दिस इज बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंट एफर्ट्स. ठीक आहे, सो दिस इज ओके. हे टर्मिनॉलॉजीज आपण कंप्लीट करूया आणि मग नंतर इम्पॅक्ट बघू. आता आणखी बघूया, कंटिन्यू विथ द टर्मिनॉलॉजीज. इन्फ्लेशनरी गॅप म्हणजे काय होतं, द एक्सेस ऑफ टोटल गव्हर्नमेंट स्पेंडिंग अबाउट द नॅशनल इन्कम इज नोन एज इन्फ्लेशनरी गॅप. ठीक आहे, सो म्हणजे नॅशनल इन्कम ही आहे इन्कम ऑफ गव्हर्नमेंट, त्याच्याही उपर जे गव्हर्नमेंट स्पेंड करते त्याची जी गॅप आहे त्याला इन्फ्लेशनरी. म्हणजे दिस इज म्हणजे एवढी आपली हे आहे चादर, एवढं आपण स्पेंड करू शकतो. लेट्स से 100 crores, पण गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग 150 crores. स्टील गव्हर्नमेंट आता ते कुठून आणलं असेल, लोन घेतलं असेल, काय केलं असेल, सो दॅट इकॉनॉमी चालावी. तर ही जी गॅप बनली आहे, दिस इज इन्फ्लेशनरी गॅप. म्हणजे वी आर डुईंग इट ॲट द कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन. सो 100 crore आपली नॅशनल इन्कम आहे एवढी अर्निंग, बट वी आर ट्राईंग टू स्पेंड 150, सो दिस गॅप इज इन्फ्लेशनरी. आणि हा डेफिसिट, दॅट इज अ फिस्कल डेफिसिट, is known as inflationary gap. But deflationary gap, the shortfall in total spending of the government over the national income creates deflationary gap. याच्या उलट, याच्या विरुद्ध जर आपण बघितलं
की 100 crores आपली नॅशनल इन्कम आहे आणि आपण 70 crores स्पेंड करतोय. सो दिस अ डिफ्लेशनरी गॅप. सिम्पल. कधी पण इकॉनॉमी किंवा कुठलंही असं जेव्हा तुम्ही चार्ट किंवा डायग्राम मध्ये टाकता, इट बिकम सो सिम्पल बियॉन्ड इमॅजिनेशन. बाकी तर आपल्याला आयडेंटिफायच करायचं आहे. तर इट इज द बेंचमार्क काय इथे? नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम पेक्षा जास्त खर्च करणे म्हणजे इन्फ्लेशनरी गॅप. नॅशनल इन्कम पेक्षा कमी खर्च करणे म्हणजे डिफ्लेशनरी गॅप. ठीक आहे. दिस इज द प्युअर डेफिनेशन ऑफ डिफ्लेशनरी गॅप. शॉर्टफॉल इन द स्पेंडिंग म्हणजे तुम्ही पूर्ण स्पेंड करू शकत होते पण तुम्ही कमी केलं. This is a situation of producing more than the demand and economy usually heads for a general slowdown. स्पेंड करायची गरजच नाही, म्हणजे जेवढी हे आहे. डिफ्लेशनरी गॅप. बेसिकली डिफ्लेशन इज अ सिच्युएशन जेव्हा डिमांड कमी आहे, ठीक आहे, आणि प्रोडक्शन होऊन चुकलंय, सप्लाय जास्त आहे. सो वेअर इट इज हेड फॉर अ जनरल स्लो डाऊन लेवल. दिस इज नोन एज आउटपुट गॅप एज वेल. सिम्पल. जेवढं करू शकतो त्यापेक्षा कमी झालं. नाव inflation accounting. Simple. When a firm calculates in profits after adjusting the effect of current level. This process known as inflation accounting. अगदी छान कन्सेप्ट आहे बघा. सिम्पल. अकाउंटिंग आपण प्रॉफिट्स आणि लॉस तर करतच असतो, ठीक आहे. एक वी लुक फॉर प्रॉफिट्स, जे पण आहे प्रॉफिट्स अँड लॉस. पण ह्याच्या अकाउंटमध्ये जेव्हा आपण मायनस करतो इन्फ्लेशन, ठीक आहे, किंवा इन्फ्लेशनला ऍडजस्ट करतो, म्हणजे याला ध्यानात ठेवून जो प्रॉफिट काढतो, म्हणजे प्रॉफिट काढत असताना इन्फ्लेशनला लक्षात ठेवून त्याला ऍडजस्ट करून जो फायनल नंबर काढतो त्याला इन्फ्लेशन अकाउंटिंग. म्हणजे जसं आपण बघितलं की तुमचा पगार 50,000चा 1,00,000 झाला, पण इन्फ्लेशनही डबल झालंय. तर मग ऍक्च्युअल तुम्हाला 50,000 इज नॉट युअर डिस्पोजल. पहिलं एक्झाम्पल आठवतंय? फक्त 25,000 हाती येत होते, राईट. ते इन्फ्लेशनमुळे सगळे खर्च होत होते, तर त्याला ऍडजस्ट करून काढलेला प्रॉफिट म्हणजे. So when a firm calculates its profits after adjusting the effects of current level, this is known as inflation accounting. Means you are taking into account inflation. आज तुम्हाला रात्री स्वप्नात इन्फ्लेशनच दिसणार आहे. मग इतक्यात आता बघितलंय. कॅलेंडर पण आलं. तुमचे क्वेश्चन्स तुम्ही नक्की याच्यावर टाका. आय विल आन्सर. ठीक आहे. जे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाकू शकता. सो हे कन्सेप्ट इन्फ्लेशन प्रीमियम काय आहे? An inflation premium is a part of prevailing interest rates that result from lenders compensating for expected inflation by pushing nominal interest rate to higher level. Okay? So simple. प्रीमियम बघा, प्रत्येक वेळी प्रीमियमचा अर्थ काय होतो? प्रीमियम. आता आपण सगळं सोडू, एवढी सगळी डेफिनेशन लेट इट बी. नेहमी प्रयत्न करा डिकोड करण्याचा. प्रीमियम एक प्रीमियम सर्व्हिस, समथिंग मोर. ठीक आहे. एक प्रीमियम असा अर्थ प्रॉफिटला पण म्हणतात स्टॉक मार्केट्समध्ये, की जो एक ऍक्सेस मध्ये असतो. आता इन्फ्लेशन प्रीमियम म्हणजे काय? आता दिस इज रिलेटेड टू द इंटरेस्ट रेट्स. इंटरेस्ट रेट्स कशाचे? लोन्सचे. ठीक आहे. सो प्रीमियम म्हणजे दोन. इट्स अ डिफरन्स बिटवीन एक्झिस्टिंग रेट अँड इंटरेस्ट रेट आफ्टर इन्फ्लेशन. म्हणजे आधी तुम्ही घर विकत घेतलं, तुम्हाला 8% वर मिळालं, ठीक आहे, पण इतकी महागाई वाढली की आता ते 8% 12% झालंय. पण हे जे 12% कशामुळे झालंय? महागाईमुळे झालंय, बरोबर. तुमच्या ह्याच्यात किती वाढ झाली? 4% ची वाढ झाली. त्यात 4% इज द इन्फ्लेशन प्रीमियम. म्हणजे दिस इज द इंटरेस्ट रेट बिफोर इन्फ्लेशन, इंटरेस्ट रेट आफ्टर द इन्फ्लेशन. 12% इज द इंटरेस्ट रेट आफ्टर द इन्फ्लेशन अँड दिस इज दॅट इज प्रीमियम. डिफरन्स बिटवीन द एक्झिस्टिंग अँड द आफ्टर इन्फ्लेशन. ठीक आहे. सो एवढी तुम्ही इग्नोर जरी केली तरी चालेल, पण सिम्पली इन्फ्लेशनमुळे अशा सगळ्या गोष्टी वाढत असतात आणि त्याचा जो डिफरन्स आहे दॅट इज इन्फ्लेशन. गॉट इट? येस. सो दीज आर द डिफरंट. एक जनरल आपण बघूया इम्पॅक्ट, आणि मग इम्पॅक्ट पासूनच कंटिन्यू करून नेक्स्ट क्लासला बघूया. आता याचा काय इम्पॅक्ट आहे? ओके, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, आणि मग इथपासून एक नेक्स्ट सेशन ओव्हरऑल इम्पॅक्ट डिफरंट याला तो बघूया, आणि मेजर्स कसे मोजले जातो हे पण बघूया. सो इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन. आता तुम्हाला वाटत असेल की इट इज नॉट गुड, बट इट इज गुड. दोन्ही इफेक्ट आहेत.
इन्फ्लेशनचे दोन्ही आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ठीक आहे. इन्फ्लेशन इज बोथ. निगेटिव्ह इन्फ्लेशन इन्क्लूड लॉस इन द स्टेबिलिटी इन द रिअल व्हॅल्यू ऑफ मनी. म्हणजे पैशाची खरी किंमत ही कळतच नाही. सो पाकिस्तानमध्ये सिच्युएशन आहे की आज 100 रुपीज पर लिटर दूध आहे, मिल्क. उद्या इट इज म्हणजे इन फ्यू डेज इट इज 200, 300. सो त्याची रिअल व्हॅल्यू कळली का? खरंच 1 लिटरचं दूध 200 रुपयाचं आहे का? नो. बट द रिअल व्हॅल्यू इज लॉस्ट बिकॉज ऑफ हाय इन्फ्लेशन. लॉस इन द स्टेबिलिटी इन रिअल व्हॅल्यू. अदर मॉनिटरी आयटम्स वर टाइम. अनसर्टनिटी अबाउट द फ्युचर इन्फ्लेशन किती असेल, खरंच वाढेल की कमी होईल, आणि खूप अनसर्टनिटी वाढते. अँड त्याच्यामुळे इट मे डिस्करेज इन्व्हेस्टमेंट अँड सेव्हिंग. हे तर होणारच आहे. पहिला इम्पॅक्ट तर हाच आहे की तुमची पर्चेसिंग पॉवर कमी होते. तुम्ही जास्त गोष्टी परचेस नाही, सो पर्चेसिंग पॉवर इरोड होते, रिड्यूस होते, इरोड होते. दुसरं, सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट कमी होतात. सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स, जे तुम्ही पैसे सेव्ह करणार होते ते महाग झाल्यामुळे सगळे पैसे तिथे खर्च झाले. हे सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट रिड्यूस होतात, अफेक्ट होतात महागाईमुळे. अँड हाय इन्फ्लेशन लीड टू शॉर्टेज ऑफ गुड्स इफ कन्झ्युमर होर्डिंग आउट. जे आपले दलाल असतात ना, एस्पेशली कांद्याच्या बाबतीत करतात, ब्लॅकमध्ये अडवून ठेवतात, होर्ड करून ठेवतात. तर जर तुम्ही स्पेक्युलेटच करत राहिले की किती इन्फ्लेशन राहील, याच्यामुळे होर्डिंग होतं आणि याच्यामुळे काय होते, विनाकारण एक नकली हाईप तयार होते की हे जे गुड्स नाही आहे, एक नकली व्हॉट वी कॅन से शॉर्टेज तयार होतो. होर्डिंगमुळे शॉर्टेज होतो. आउट ऑफ द कन्सर्न दॅट प्राइसेस विल इन्क्रीज फ्युचर. पॉझिटिव्ह काय असते, मिटिगेशन ऑफ इकॉनॉमिक रिसेशन. आता याचा यूज खरं तर कधी असतो, जेव्हा रिसेशन असतं, मंदीमधून निघण्याकरता, रिसेशनमधून निघण्याकरता इन्फ्लेशन, आणि जे माइल्ड इन्फ्लेशन इज गुड. अँड डेट रिलीफ बाय रिड्युसिंग द रिअल व्हॅल्यू ऑफ डेट. ॲक्च्युली असं असतं इन्फ्लेशनमुळे की द रिअल व्हॅल्यू ऑफ डेट इज लेस, असं होतं. सो डेट रिलीफ बाय रिड्युसिंग द रिअल व्हॅल्यू ऑफ डेट. महागाईमुळे म्हणजे जेवढी किंमत तुम्ही जेवढे लोन घेतलं आहे बेसिकली, त्याची ती किंमत इन्फ्लेशनमुळे कमी होते. ओके, वी विल डिस्कस दिस इन डिटेल इन द नेक्स्ट क्लास. आपण कोणाला कशी इम्पॅक्ट करते ही नेक्स्ट क्लासला बघूया, की डेटाज बेनिफिट कोणाला होतं, लॉस कोणाला होतं. बट इट इज बेसिकली ऑलवेज सीन दॅट की जे रिअल व्हॅल्यू ऑफ डेट आहे त्याचं रिलीफ मिळतं. बेसिकली वी गेट रिलीफ ऑफ द रिअल व्हॅल्यू. ठीक आहे. सो असे अनेक इम्पॅक्ट आहे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तसं माइल्ड इन्फ्लेशन इज ऑलवेज गुड बट नॉट फॉर द लॉंगर रन. ठीक आहे. So another, these are the negative impacts. Refer this lecture, व्यवस्थित हा बघा, रीड करा, and they do come for the next class. तेव्हा आपण याच्यावरचे another effects, impacts, आणि मग consumer price index, indices, everything will cover. So I hope that you understood today's class, and we have, in a summary, we can quickly go and see. We started with inflation. ठीक आहे. सो बेसिकली इन्फ्लेशन काय आहे, राईज इन द प्राइस, सस्टेन्ड. ओके, सस्टेन्ड राईज इन द प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सस्टेन्ड लेवल ऑफ प्राइस राईज होत असते, त्यामुळे महागाई होते. सगळ्यात फर्स्ट इम्पॅक्ट काय होते, रिड्यूस द पर्चेसिंग पॉवर. ठीक आहे. अँड सेव्हिंग्स इरोड होते. बघा, पर्चेसिंग पॉवर तुमची घटली इथे. त्यानंतर व्हॉट डू वी सी, एक युनिट ऑफ करन्सी आता कमी आयटम विकत घेऊ शकते. ओके, तेच 1 लिटर पेट्रोल आता डबल किमतीत मिळतं किंवा त्या किमतीमध्ये अर्धच मिळतं. ठीक आहे. मग त्याचे टाईप्स आहे, डिमांड पुल आणि कॉस्ट पुश. डिमांड पुल ही डिमांड आणि सप्लायच्या गॅपमुळे आलेली इन्फ्लेशन आहे. तर कॉस्ट पुश म्हणजे इनपुट कॉस्ट प्रोडक्शन हाऊसेसमध्ये त्यांच्या प्राइसेस वाढल्यामुळे फायनल प्राइस वाढलेली आहे. तिसरं म्हणजे बिल्ट इन. याच्यामध्ये काय होतं, स्पेक्युलेशन, की उद्या किंमत वाढेल म्हणून आज तुम्ही ते वेज प्राइस सायकलमध्ये अटकता, की म्हणून तुमचे वेजेस वाढले पाहिजे. मग ते वाढल्यावर अजून जास्त वस्तू विकत घेतल्या ते अजून महाग होतात, आणि देन यू अगेन आस्क फॉर राईज इन द वेजेस. सो दिस हॅपन्स. आता पेसनुसार की किती फास्ट ते वाढते. क्रिपिंग, एका डायग्राममध्ये सगळं आहे. क्रिपिंग इज बेटर 0 to 3%, वॉकिंग, रनिंग किंवा गॅलॉपिंग आणि हायपर. सो वी ट्राय टू अवॉइड दिस सिच्युएशन. गॅलॉपिंग पर्यंत पोचूच देत नाही. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा RBI ॲज ऑफ नाव 6% इज द फायनल टॉलरन्स रेट. याच्या पुढे कुठल्याही हालतीत जाऊ नये. गेलीस तुम्ही नक्की त्याला कमी करावं. ऑप्टिमम इज 4%.
कमी पण नाही जास्त पण नाही. कमी असलं तर काय होते डिफ्लेशन. डिफ्लेशन इज निगेटिव्ह ऑफ इन्फ्लेशन. मग डेट इज डिसइन्फ्लेशन. मग पुन्हा जेव्हा आपण त्याला रिवाइव्ह करतो बाय गव्हर्नमेंट एफर्ट्स या गव्हर्नमेंट इम्पॅक्ट, दॅट इज वी कॉल इज रिफ्लेशन. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट this is the one. Then we saw the effects of inflation and small other definition. ठीक है. So I hope you enjoyed this one. I will say thank you so much and see you in the next class. All the best. आणि नेक्स्ट क्लासमध्ये भेटूया. आणि जस्ट राईट युअर क्वेश्चन्स इन द कमेंट सेक्शन. स्टे ट्यून. सोबतच तुम्हाला तुमच्या फॅमिली अदर असेच सगळे ॲक्सेस करण्यासाठी आमच्याच बरोबर सगळे फ्री क्लासेसमध्ये बाकी सायन्स अँड टेक आणि अदर लेक्चर्स पण सुरू आहे. यू कॅन अवेल दॅट. आणि ही जी 10th जूनची बॅच आहे, सो डोंट फॉरगेट, सी दिस 10th जून ला UPSCची ही बॅच विथ दीज एक्सपर्ट फॅकल्टी स्टार्ट आहे. याच्या आधी जर तुम्ही एनरोल कराल तर 10 to 20% सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळू शकेल. ओके. सो दिस इज देअर. सो हे डेफिनेटली नक्की हे अवेल करा. ऑन दिस नोट I'll just take your leave. Thank you so much. Thanks a lot.